हॅलो. होपफुली आता सगळ्यांना आवाज येतोय. इश्यू सॉल्व्ह आपण इतक्या वेळ म्यूटच होतो त्यामुळे आवाज येत नव्हता. आपण एक 10 मिनिट वाट पाहिली आहे. सो इट्स ओके. आता आपण सेशन स्टार्ट करूया आजचं. नमस्कार, मी गजानन अमलापुरे, हेड टेक्नॉलॉजी अँड ऑपरेशन एस-पी-पी योजिटेक फाउंडेशन. आपला जो कार्यक्रम आहे इफेक्टिव्ह टूल्स, डिजिटल टूल्स फॉर इफेक्टिव्ह अकॅडमिक ॲडमिनिस्ट्रेशन, वर्क फ्रॉम एनीवेअर एनी टाईम, या सीरीजचा आज सेकंड सेशन आहे. तर या सेशनसाठी आपण आजचे जे टॉपिक्स आहेत त्यातले 2 टॉपिक आहेत. पहिला टॉपिक जो आहे तो म्हणजे ड्राईव्हज. Google ड्राईव्ह, वन ड्राईव्ह आणि मायक्रोसॉफ्ट वन ड्राईव्ह, Google ड्राईव्ह आणि Dropbox. हे 3 टूल्स आहेत. ज्याचं आता मी तुम्हाला लाईव्हमध्ये ॲक्चुअली कसं ते यूज करायचं. आवाज येतोय का सगळ्यांना? आवाज येतोय? गोले सर, आवाज येतोय का? ओके, ओके, कूल. सो कमिंग बॅक टू द टॉपिक. तर आपले आज ते तीन टूल्स आहेत त्याच्यावरती आपण बोलतोय. ज्यांना कुणाला आवाज येत नाहीये क्लिअर, त्यांनी त्यांचं इंटरनेट कनेक्शन चेक करावं. कारण इंटरनेट कनेक्शन वरती साऊंड क्वालिटी आणि व्हिडिओ क्वालिटी डिपेंड आहे. तुमचं जर इंटरनेट कनेक्शन इंटरमिजिएटली ब्रेक होत असेल, तर मात्र तुमचा आवाजही तुम्हाला कमी येऊ शकतो. आपल्या साइडनी आवाज क्लिअर आहे, त्याच्यात कुठलीही अडचण नाही. ठीक आहे. कालच्या सेशनमध्ये हे बऱ्याचशा जणांच्या तक्रारी आल्या होत्या, की आम्हाला ऐकू येत नाहीये. ते तुमच्या मोबाईलच्या नेटवर्कचं, तुमच्या कव्हरेजचं, बँडविड्थचा इश्यू असू शकतो. बाकी आवाजाचा प्रॉब्लेम इकडून येत नाही. ठीक आहे. आणि ज्यांना आवाजाचा प्रॉब्लेम येईल त्यांनी YouTubeवर जाऊन नंतर लेक्चर पाहू शकता. ओके. कमिंग बॅक टू द टॉपिक. आज आपले जे 2 विषय आहेत. एक म्हणजे सगळ्यात सुरुवात करतो. आज Telegramच्या ग्रुपवरती एक रिक्वेस्ट आली होती रिगार्डिंग कालच्या वर्कशॉपमध्ये मी ज्या 2-3 गोष्टी बोललो होतो. व्हिच इज Google ट्रान्सलेट असू देत, काही टूल्स होते ट्रान्सलेशन्स, डिक्शनरी, हे जे 3-4 टूल्स आहेत त्याचं मी सुरुवातीला थोडक्यात तुम्हाला थोडीशी ओळख देतो. आपण सेशन स्टार्ट करणारच आहोत. ओके. नितीन शेलवी, तुम्ही रेज हँड केलाय. काय अडचण आहे का सर? सो नितीन शेलवी यांचं स्वतःचा ऑडिओ कनेक्ट झालेला नाही दिसतोय. सगळ्यात सुरुवातीला मी सांगतो नेहमीप्रमाणे तुम्ही Zoomच्या स्वतःचे नावं बदलून घ्या. रिनेम करता येतं. सगळ्यांचे मोबाईल नंबर्स आणि आयडी आणि त्यांच्या मोबाईलच्या हँडसेटचे मॉडेल नंबर दिसतायत. कृपया सगळ्यांनी आपले नावं बदलून घ्यावेत जॉइन करतानाच. ज्यायोगे आम्हाला समजेल की आम्ही कोणाला बोलतोय आणि कोण आहे समोर ज्याच्याशी बोलतोय तो. सो कमिंग बॅक टू द टॉपिक अगेन. आय थिंक YouTube वरती काहीतरी प्रॉब्लेम झालेला दिसतोय. जस्ट अ मिनिट. YouTubeचं आपलं बहुतेक नवीन चॅनल असल्यामुळे YouTube कडून काहीतरी सर्व्हिस स्टॉप झाली अशी दिसतीये. आय डोंट नो, सम टेक्निकल इश्यू दिसतोय. YouTube वरचे ऑडियन्सला आता आपलं काही दिसत नाहीये.
ठीक आहे. मी टेलिग्रामच्या ग्रुपवरती मीटिंग आयडी शेअर केलेला आहे. जे कोणी तुमचे मित्र असतील त्यांना प्लीज शेअर करा आणि त्यांना म्हणा झूमच्या मीटिंगमध्ये अजून पोझिशन्स आहेत. 300 आपण पार्टिसिपंट्स आहोत. बाकीचे जॉइन करू शकतात. टेलिग्रामच्या ग्रुपवरती दिलेला आहे किंवा हा मीटिंगचा सध्याचा आयडी जो पासवर्ड आहे तो तुम्ही बघू शकता इथे. मीटिंग आयडी आहे 989038672423 आणि पासवर्ड आहे 640269. तो मी चॅटवर टाकतोय. सो ज्यांना युट्यूब वरती जॉईन करणं झालेलं, युट्यूबवर जॉईन केलं, प्रॉब्लेम आलेला आहे, त्यांनी याच्यावरती जॉईन करावं. झूम वरती. झूमचा आयडी आणि पासवर्ड टाकतोय मी. आय थिंक युट्यूब कडून काही टेक्निकल अडचणी असेल, पण आता आपलं सेशन चालू आहे. मी नंतर चेक करेन. सध्या बाकीच्यांनी सगळ्यांनी झूम वरती जॉईन व्हा. तुझे बाकीचे जे मित्र असतील वगैरे त्यांना सगळ्यांना युट्यूबच्या लिंकचं आपण नंतर बघू. युट्यूबचा प्रश्न येतोय की युट्यूबचं काय करायचं. युट्यूबचं मी व्हिडिओ अपलोड करून काय करायचं करता येईल ते बघतो. फॉर टाइम बिंग आता तरी आपण असंच ठेवतोय. सगळं फक्त झूम वरतीच घेऊ, कारण वेळेची कमतरता पण आहे. सो मी सेशन कंटिन्यू करतोय. हेलो, मीटिंग में हूँ. सो काल जे मी सांगितलं होतं शेअर, सो फेसबुकचं आपण उद्या बघू. आजच्या दिवसापुरते तरी आपल्याला त्याचं काही करता येणार नाहीये. तर सध्या आपण आज झूम वरतीच कनेक्ट आहोत सगळे. चॅटची विंडो चालू करू. सो आता जी विंडो बघतोय आपण ती आहे गुगल क्रोमची, जी मी मॅक्सिमम वापरतोय. तर या गुगल क्रोम मध्ये आता जे तुम्हाला दिसतंय की मी काही एक्सटेन्शन टाकलेले आहेत. गुगल डिक्शनरी आहे, गुगल ग्रामरली आहे, गुगल ट्रान्सलेट आहे, क्रोम रिमोट डेस्कटॉप आहे. फार युज नाही करत आहे, कधी युज केलं होतं. ठीक आहे. ऍक्सेसिबिलिटी आहे, वेगळ्या टेक्निकल कामांसाठी लागतं. ऍड ब्लॉक आहे, जे ऍडव्हर्टाइज पेज वरती येतात त्याच्यासाठी आहे. आणि गुगल इनपुट टूल्स आहे. हे जे आहे, हे सगळे जे टूल्स आहेत त्याला एक्सटेन्शन म्हणतात. हे गुगलचे एक्सटेन्शन जे असतात ते तुम्ही इथे राईट क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला मोर टूल्स मध्ये एक्सटेन्शन्स म्हणून दिसतं. त्याच्यामध्ये गेल्यानंतर ही तुमचे एक्सटेन्शन्स आहेत जे मी आता इन्स्टॉल केलेले आहेत, वेगवेगळे मला जे लागतात ते. हॅलो, मी एका मीटिंग मध्ये आहे सर, ऑनलाईन. नाही नाही, सगळ्यांनाच ऍक्सेस आहे आजही. असं युट्यूबचं बंद पडलंय. युट्यूबला आयडी पासवर्ड काहीतरी झालंय, युट्यूबला इश्यू आलाय. युट्यूबचं काही होत नाहीये. तर झूमची मीटिंगचा आयडी पासवर्ड वापरा. तुम्हाला मी शेअर करतो टेलिग्रामला, तो वापरा. तो शेअर करा. हम्म. 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 अच्छा, लाईव्ह आला होता का? हम्म. हा, ठीक आहे ठीक आहे. ओके.
गुगल क्रोम वरती होतो आपण. सो मी मल्टिपल प्रोफाइल्स क्रिएट केलेले आहे. माझं जे रेग्युलर वापरायचं प्रोफाईल आहे त्यात तुम्ही बघता एक्सटेन्शन दिसतात. एक्सटेन्शन्स मध्ये मला जर आणखी काही एक्सटेन्शन्स हवे असतील तर ते मी एक्सटेन्शन सर्च करू शकतो. लाईक ऍड एक्सटेन्शन्स टू क्रोम. हे जे क्रोमचं वेब स्टोअर आहे, क्रोम वेब स्टोअर आहे, याला क्रोम वेब स्टोअर म्हणतात. इथे हे सगळ्या प्रकारचे एक्सटेन्शन मिळतात क्रोम मध्ये. सेम सिनारिओ एज मध्ये पण आहे. एजला सुद्धा एक्सटेन्शन ऍप्स म्हणून आहे. तर यांना सुद्धा ऍप्स टाकण्यासाठी एक्सटेन्शनचा प्रकार आहे. तुम्ही इथे इन्स्टॉल करू शकता. काही नवीन एक्सटेन्शन पाहिजे असतील तर मायक्रोसॉफ्टला ऑलमोस्ट क्रोमियम हा प्रोजेक्ट असल्यामुळे बऱ्यापैकी एक्सटेन्शन दोन्हीकडे कॉमन मिळतील. सध्या अजून एज च्या बाबतीत तेवढी हे नाहीयेत एक्सटेन्शन, पण ठीक आहे, ते मिळू शकतं. देन याच्यामध्ये एक्सटेन्शन मध्ये आता याच्यात तुम्हाला एक्सटेन्शन पाहिजे, समजा मी म्हटलं ट्रान्सलेट. ठीक आहे. सो मल्टिपल खूप सारे एक्सटेन्शन मिळतात. जसं प्ले स्टोर वरून तुम्ही ऍप डाउनलोड करता तसं त्यातले ऍप डाउनलोड करू शकता. मी स्टँडर्ड जे गुगलचं ट्रान्सलेटर आहे ते वापरतो. ठीक आहे. ऑलरेडी इथे सिम्बॉल आलेला आहे ऍडेडचा. आवाज येत नाहीये का? आवाज तर चालू आहे. ठीक आहे. हॅलो हॅलो. तर याच्यामध्ये गुगल ट्रान्सलेट जे टूल आहे. ओके. व्हॉट डज एक्सटेन्शन मीन्स? क्लॅरिफाय. एक्सटेन्शन इज अ काइंड ऑफ छोटस ऍप आहे. ते ऍप जसं तुम्ही प्ले स्टोअरला तुमच्या अँड्रॉइडच्या प्ले स्टोअरला एखादं छोटस ऍप टाकता तसं ब्राउझरच्या वरती एक छोटस ऍप टाकता येतं, म्हणून त्याला एक्सटेन्शन म्हणतात. इट्स नॉट फुल ऍप, म्हणजे पूर्ण सॉफ्टवेअर नसतं, मात्र ते सपोर्टिंग सॉफ्टवेअर असतं, म्हणून त्याला आपण एक्सटेन्शन म्हणतो. तर ठीक आहे. सो दिस इज गुगलचं क्रोम वेब स्टोअर आहे, तसंच मायक्रोसॉफ्टचं एज स्टोअर आहे. प्रोजेक्ट सेम आहे, त्यामुळे बरेचसे एक्सटेन्शन सारखी अवेलेबल आहेत दोन्हीकडे. सो गुगल ट्रान्सलेट जे आहे, असं तुम्ही कुठलंही आहे, ग्रामरली वापरतो मी ग्रामर करेक्शन साठी गुगल ट्रान्सलेट, डिक्शनरी, हे 3-4 टूल्स आहेत. आता या टूलचा वापर कसा करतोय? लेट्स से मी विकिपीडियावरती आहे. विकिपीडिया बऱ्याच जणांनी साईट वापरली असेल, बऱ्याच जणांना माहिती आहे विकिपीडियाची साईट, आणि इंग्लिश आर्टिकल आहेत. ठीक आहे. हे त्रिंदून टेम्पल. ठीक आहे. आता इथं शब्द आहे मॅसनरी. हा मॅसनरी शब्द आहे, याचा नेमका अर्थ काय मला कळत नाही. इज 5 स्टोरी ब्रिक मॅसनरी, दगडी बांधकाम. ठीक आहे. याच्यावरती मी ज्यावेळेस क्लिक करतोय शब्दाला, म्हणजे पहिल्यांदा क्लिक केल्यानंतर मला त्याचं एक्सप्लेनेशन इंग्लिश मध्ये डिक्शनरी मध्ये आलं. सो 2 टूल मी ऍट अ टाइम वापरतोय. एक इंग्लिश डिक्शनरी वापरतोय आणि गुगल ट्रान्सलेट वापरतोय. खाली जो हा सिम्बॉल दिसतोय, आता माऊस मूव्ह करतोय तिथे मी, या सिम्बॉल वरती तुम्हाला क्लिक केल्यानंतर मॅसनरी आणि दगडी बांधकाम, म्हणजे ही जी लँग्वेज आहे मी सेट केलेली आहे, मला इंग्लिश मधलं ट्रान्सलेशन मराठीत हवंय, हे इथं एक्सटेन्शन ऑप्शन्स मध्ये. हे एक्सटेन्शन तुमचे इथे आहेत. गुगल ट्रान्सलेट जे आहे ते प्रॉपरली त्यासाठी आहे. एक्सटेन्शन ऑप्शन्स मध्ये गेलात, सो माय प्रायमरी लँग्वेज इज मराठी सेट केलं आणि मी ऑप्शन सेट करू शकतो. इमिजिएटली डिस्प्ले पॉपअप जर सेट केला मी या पेज वरती, सो व्हॉट विल हॅपन? सी, मला आता क्लिक करावं नाही लागत, ऑटोमॅटिकली दोन्ही येतात. मात्र कधी कधी एकमेकावरती ओव्हरलॅप येतात. हे इंग्लिश मध्ये त्याचं एक्सप्लेनेशन आहे डिक्शनरी मधून, जे डिक्शनरीचं मी एक्सटेन्शन टाकलेलं ते, आणि मराठीचं जे आहे की ह्याचा अर्थ काय होता ते शब्दावरती नाही तर पूर्ण वाक्यावरही करता येतं. 5 स्टोरी टेम्पल वर्शिप अँड लायब्ररी. आता मी पूर्ण वाक्य सिलेक्ट केलं. 5 मजली मंदिर केवळ उपासस्थळ म्हणून नाही तर मठ आणि ग्रंथालय म्हणून काम करीत होते. तर या पद्धतीने तुम्ही ते वापरू शकता. So somebody is requesting to speak in English. Unfortunately, sir, this workshop training program is specifically for Marathi speaking people.
So we cannot go in English. There will be few English words, but we cannot go fully English. Okay, sorry sir, and thank you. Okay, then again continuing this. हे झालं तुमचं गुगलचं डिक्शनरी आणि ट्रान्सलेट, दोन टूल जे तुम्हाला दाखवले मी. हे डिक्शनरीचं टूल आहे. याच्यातही पुन्हा एक्सटेन्शन ऑप्शन्स आहेत. तुम्हाला चेंज करायचं, मला डिस्प्ले पॉपअप, व्हेन डबल क्लिक ऑन वर्ड, ट्रिगर की काय पाहिजे, हे तुम्हाला वेगवेगळे आहेत. पुन्हा स्टोर वर्ड्स, याच्यात बरेचसे ऑप्शन्स आहेत. मी डीप मध्ये जात नाही. महत्वाचं आणखी एक टूल आहे ते ऍडब्लॉक प्लस, जे मी रुटीनली वापरतो. ज्या काही साईट्स आहेत जिथे खूप सारे ऍडव्हर्टाईज असतात, लेट्स से मनी कंट्रोल, शेअर मार्केटची साईट आहे जिथे खूप साऱ्या ऍडव्हर्टाईज असू शकतात, तर त्यावरती मी गेल्यानंतर आता इथे बरेचसे कंटेंट येते. इथे जर वर बघितलं मी, तर माझे ऍडब्लॉक प्लसनी काही वेबसाईट्स ह्या ब्लॉक केलेल्या आहेत. काही ऍडव्हर्टाईज आहेत त्या ब्लॉक केलेल्या आहेत. 24 ऑन दिस पेज, नंबर ऑफ आयटम्स ब्लॉक. याचा अर्थ काय होतो की याच्या खाली काही जे ऍडव्हर्टाईज कलेक्शनचे जे असतात किंवा अननेसेसरी पॉपअप येतात ते सगळं ब्लॉक होतं. मात्र ऍडब्लॉक प्लस वापरण्याचं डिसएडव्हान्टेज हे राहतं, काही साईट ज्या आहेत ज्या फक्त ऍडव्हर्टाईज वरती कमाई करतात, त्या साइट्स वरती तुम्ही गेल्यानंतर ऍडब्लॉक प्लस तुम्हाला पर्पजफुली रिमूव्ह करावं लागतं. लाईक इफ आय से गार्डियन, वन ऑफ द, मी याच्यावरती आता जर ऍडब्लॉक प्लस लावलं आणि रिफ्रेश केलं पेज मी, ठीक आहे, विच यूज डिफरंट विल यू सपोर्ट इट, हा त्यांची वॉर्निंग मेसेज आलं की तुम्ही ऍडव्हर्टाईज बंद केलं, त्यामुळे आम्ही तुम्हाला जास्त आर्टिकल दाखवू शकत नाही. ह्याचं कारण असं आहे की ऍडव्हर्टाईज मधून अर्निंग करून ते त्यांचं कंटेंट पब्लिश करत असतात. असं बऱ्याचशा साईटला होतं. त्या केसमध्ये फक्त वर जायचं आणि वेबसाईटचा ऍड डिसेबल करायचं आणि रिफ्रेश करायचं. सो दिस इज ऍडब्लॉक प्लस, ट्रान्सलेट आणि डिक्शनरी, हे 3 टूल सांगितले मी. चौथं टूल आहे मराठी टायपिंगचं. बरेच आता मराठी टायपिंग मध्ये मी जनरली हे वापरत नाही, रेअर केस मध्ये कधीतरी वापरतो. पण मराठी टायपिंग साठी तुम्हाला गुगल क्रोमचं स्वतःचं एक्सटेन्शन आहे, ते सुद्धा वापरता येतं. सो गुगल क्रोमला तुम्ही एक्सटेन्शन टाकलं, गुगल इनपुट टूल नावाने हे एक्सटेन्शन आहे. हे एक्सटेन्शन टाकल्यानंतर तुम्हाला पाहिजे त्या लँग्वेज तुम्ही चूज करू शकता की कुठल्या कुठल्या लँग्वेज मला टायपिंगसाठी हव्यात. आणि एखादा जो एडिटर आहे, लेट्स से दिस इज माय ऑनलाईन वर्ड, ज्याचं पुढच्या आपण सेशन मध्ये थोड्या वेळाने आपण त्याच्यावरती जाणार आहोत. सो आता मला इथं टाईप करायचंय, सॉरी आपण ब्राउझर विंडो स्विच केलेली, आपल्याला त्याच विंडो मध्ये राहावं लागेल. तुम्हाला काल जसं सांगितलं, प्रोफाईलच्या आतच, त्या ब्राउझरच्या आतच राहणं अपेक्षित आहे. ब्राउझर चेंज केला होत नाही. सो मी आता इथं चेंज करतो आणि इथं मी मराठीचं म जे दिसतंय ते सिलेक्ट करतो. ओके, हे सर्च विंडो आहे, टेक्स्ट एडिटर लागेल आपल्याला. सी एडिटर आहे हा, म्हणजे जिथे ऍक्च्युली कंटेंट टाईप करायचं आहे. ठीक आहे, काही काही ऍप्लिकेशनला तुम्हाला गरज पडू शकतं आणि तुम्ही वापरू शकता. जसं तुम्ही गुगलला टाईप करता तसं कुठेही टाईप करण्यासाठीचं हे टूल आहे, तुम्ही हे वापरू शकता. बाकीची आहे देवनागरी फोनेटिक, त्यात हे बेटर आहे. पण याला ऑप्शन अजून बेटर असतो, तो म्हणजे इनबिल्ट इन्स्टॉल केलेले टूल चांगले आहेत, जे तुम्ही भाषाइंडिया.com म्हणून साईट आहे, मायक्रोसॉफ्टची आहे. मायक्रोसॉफ्ट एंडोर्स्ड आहे, नॉट फुल्ली मायक्रोसॉफ्ट. आता बहुतेक ओके, मायक्रोसॉफ्टने पूर्णच त्याला टेक ओव्हर केलेलं दिसतं रिसेंटली. सो इथे तुम्हाला तुमच्या लँग्वेजेसचे बरेचसे टूल्स मायक्रोसॉफ्ट तर्फे दिले जात आहेत. इंडियन लँग्वेज इनपुट टूल्स आहेत, बंगाली, गुजराती, याच्या रिलेटेड इनपुट टूल. हे लक्षात ठेवा, इनपुट टूल शब्द, इनपुट टूल म्हणजे तुमचा टायपिंगचा कीबोर्ड आहे, तर त्याच्यावरती हे टाकायचंय. त्याच्यातून ते इन्स्टॉल करायचंय. इन्स्टॉलेशनचे बरेच त्याचे गोष्ट बाकीचे सेटिंग्स असतात. विंडोज 10 आणि अबोव्ह मध्ये हे फार सिम्प्लिफाईड केलेलं आहे मायक्रोसॉफ्टने. त्याच्या अगोदरच्या याच्यात थोडेसे कॉम्प्लिकेशन्स आहेत. प्रत्येक व्हर्जन नुसार तुमची मशीन 32 बीट आहे का 64 बीट आहे, याच्यानुसार हे इंडिक इनपुट टाकता येतं. ह्याच्याबरोबर इंडिक इनपुट बरोबर ऍडव्हान्टेज हा आहे की ऑफलाईन चालतं, त्याला इंटरनेटची गरज नाही. ठीक आहे, तर त्याच्यामुळे हे झालं. दुसरं, विंडोज 10 LIP, याला LIP जो प्रकार आहे, लँग्वेज इंटरफेस पॅक, हा जर तुम्ही टाकला तर तुम्ही समजा एखादं टूल वापरताय, लेट्स से एक्सेल, म्हणजे वापरू नका शक्यतो मराठीत करून.
ही वरची जी सगळी शब्द दिसत आहेत ना, लँग्वेज इंटरफेस पॅक, ही सगळी शब्द तुमची मराठीत यायला चालू होतात. ठीक आहे. सम पीपल हॅव रेज्ड हँड्स. काय म्हणणे? गोरक्ष वाडगुडे. येस सर, तुमचं काय म्हणणं आहे? मी अनम्यूट केलंय तुम्हाला. गोरक्ष वाडगुडे सर आणि संदीप गुजराती सर, तुम्ही हँड रेज केलाय, काय पर्पज आहे का? काय अडचण आहे? ठीक आहे, प्लीज डिस्टर्ब नका करू. प्रयोग करताय तुम्ही, रेज हँडचा प्रयोग करू नका, बिकॉज इट्स इंटरप्ट कंटिन्युअस डिलिव्हरी. त्या संभाषणामध्ये अडचण येते, त्यामुळे अडचण असेल तरच रेज हँड करा. ठीक आहे. ओके. सो मी सांगत होतो लँग्वेज इंटरफेस पॅक, हे सगळंच्या सगळं जे आहे हे लँग्वेज इंटरफेस पॅकच्या मार्फत तुम्ही हे सगळे शब्द बदलू शकता आणि तुम्हाला मराठीत दिसेल. रिव्ह्यू म्हणजे मग मराठीमध्ये येईल पुनर्विलोकन, व्ह्यू म्हणजे पहा, असे काही जे मराठीतले चांगले शब्द आहेत स्टँडर्ड, ते सगळे शब्द येतील आणि तुम्हाला सगळं ते वापरायला फार अडचण होईल. बट काही जणांना जर फारच अडचण असेल, त्याच्यातच करायचं असेल, तर विंडोज 10 LIP म्हणजे इव्हन हा स्टार्ट मेनू सुद्धा आहे. हा स्टार्ट मेनू सुद्धा तुमचा बऱ्यापैकी बदलू शकतो. बरेचसे ऑप्शन जे आहेत, टाईप हिअर टू सर्च, आता जे खाली दिसतंय त्याच्याऐवजी तुम्ही हे विंडोज 10 ला अप्लाय केलं तर शोधण्यासाठी इथे टाईप करा. 64 होते दुसऱ्या याला काय असं काहीतरी होत. लक्षात नाही, पण 5 नाहीच झालं. ठीक आहे. सो हे जे आहे ते बाकीचे टूल्स होते. सो भाषा इंडियावरती तुम्हाला असे सगळे टूल्स मिळतील मायक्रोसॉफ्टचे. तुमचे आयटीचं कोणी एक्सपर्ट असेल त्याच्याकडून डाउनलोड करून घ्या. काही कॉन्फिगरेशनला त्यांची मदत लागू शकते, तर त्या हिशोबाने त्यांच्याकडून मदत घ्या. पूर्णच्या पूर्ण सोपं नाहीये तसं इन्स्टॉलेशन, पण दॅट इज वन टाइम ऍक्टिव्हिटी. कारण आता ते एकदा केल्यानंतर मी कुठलंही ऍप्लिकेशन आहे माझ्याकडे त्यात मी चेंज करू शकतो. मी आता चेंज करतोय, माझी लँग्वेज मराठी फोनेटिक केली आणि मी आता टायपिंग करू शकतो. त्यामुळे मला कुठल्याही टूलला टाईप करायला सोपं जाऊ शकतं. आणि ज्यांनी मोबाईलवर वापरतायत त्यांना वेगळं काही करायची गरज नाही. गुगलने स्वतःच इनपुट दिलेलं आहे मराठीचं, पण ज्यांना डेस्कटॉपवर वापरायचंय त्यांच्यासाठी हे आहे. सो हे 3 टूल झाले. ऍडब्लॉक प्लस, डिक्शनरी झालं. ग्रामरली एक इंटरेस्टिंग टूल आहे, ग्रामरली नावाचं. ग्रामरली फॉर क्रोम फ्री व्हर्जन आहे याचं, पेड पण व्हर्जन आहे. रिसेंटली याचं बरंच, कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्स वगैरे वापरून याच्यात तुमचे जे कंटेंट तुम्ही टाईप करताय त्या कंटेंट वरती तो, मी आता चेंज करतो इंग्लिश लँग्वेज ला, वापस घेतो. त्या कंटेंटला हे जे ग्रामरली आहे ते चेक करतं तुम्ही टाईप करताय ते बरोबर आहे का. सी, सो दिस इज एरर. आणि ऍड टू डिक्शनरी, जसं वर्ड मध्ये आपल्याला सवय आहे त्या पद्धतीने हे करता येऊ शकतं. तुम्हाला वापरता येतं. ऍड टू डिक्शनरी आहे, इग्नोर आहे, सी मोर इन ग्रामरली. प्लस सेंटेन्स कन्स्ट्रक्ट केल्यानंतर त्याचा अर्थ बदलतो का इंग्लिशमध्ये, तर त्या हिशोबाने कॉन्टेक्स्चुअल मिनिंग जर असेल तर ते पण याच्यात वापरता येऊ शकतं. इंग्लिश टू मराठी रिपीट करा. ओके, इंग्लिश टू मराठी ट्रान्सलेशन. ओके, वन मोर टाइम मी रिपीट करतोय. इथे एक्सटेन्शन ऑप्शन आहे इंग्लिश टू मराठीचा, गुगल ट्रान्सलेटचा. आणि जर तुम्हाला हा जर असेल ट्रान्सलेशनचा असेल तर इथे एक्सटेन्शनचा ऑप्शन आहे, तुमची लँग्वेज चूज करू शकता. आणि जर टायपिंगचं असेल तर एक्सटेन्शन शोधा गुगलचं इनपुट टूल म्हणून, आणि त्याच्यात तुम्ही ती लँग्वेज चूज करा, होऊन जाईल. ओके, ठीक आहे. हा सिक एडिटर आहे. सिक एडिटर म्हणजे ऍज गुड एज ऑनलाईन टायपिंग साठीचं टूल आहे. याचा आपल्याला आज प्रेझेंटेशन मध्ये नाही, पण थोडं थोडं लागू शकतं. सो आय थिंक आय हॅव कवर्ड मोस्ट ऑफ द पॉइंट्स की आज जे गरज होतं. ट्रान्सलेट, डिक्शनरी, ग्रामरली आणि ऍडब्लॉक या 4 गोष्टी वाटल्या होत्या. सर आता आपण मुख्य जो आपला आजचा टॉपिक आहे त्याच्याकडे जाऊ. ऑलमोस्ट अर्धा तास गेलेला आहे, तो मी थोडंसं स्पीडअप करतो त्याच्यात. गुगल ड्राईव्ह, गुगल वन ड्राईव्ह आणि ड्रॉप बॉक्स हे 3 गोष्टी आहेत. ठीक आहे.
मी आता एज वरती दाखवतोय हे. सो प्रोफाईल 2 आहे माझ्याकडे. प्रोफाईल 2 ला सुरुवातीला मी अगोदर ऍक्च्युली साइन इन करून घेतोय. मी एक टेस्टिंगचं अकाउंट तयार केलंय. कंटिन्यू करतो. आता हे जे फीचर आहे मी दाखवतोय हे विंडोज 10 पासून एक अतिशय चांगलं सिक्युअर्ड फीचर आलेलं आहे. ज्यावेळेस पण तुम्ही साइन इन करता एखाद्या अकाउंटला त्याच्याबरोबर तो कंपल्सरी पिन क्रिएट करायला सांगतो. पहिल्यांदा पासवर्ड होईल. See, this is PIN. We need to verify your identity PIN at account. कारण हे व्हेरीफाय पिन का गरजेचं आहे की याच्याशिवाय तुम्ही एजच्या कुठल्याही सर्व्हिसेस मध्ये ऍक्टिव्हेशन करू शकत नाही किंवा चालू काम करू शकत नाही. पिन आणि पासवर्ड मध्ये फरक आहे. पिन हा 4 डिजिट असतो आणि पिन जो असतो तो हार्डवेअर लॉक्ड असतो, म्हणजे तुमच्या मशीनला स्टोर्ड असतो. तर त्या मशीनवरून तुम्ही हे काम करू शकता आणि तुमचा पासवर्ड जो आहे मशीनवरती जो स्टोर्ड आहे तो हॅकिंगच्या दृष्टीने जास्त सिक्युअर असतो, कारण तो कुठेही इंटरनेटवरती वगैरे वापरला नाही जाऊ शकत, तो तुमच्या मशीनवरच वापरावा लागतो. त्यामुळे पिनचं हे फीचर आहे. सो आता मी जस्ट टेस्टिंगचं अकाउंट तयार केलेलं आहे. आय विल सेट अप दिस अकाउंट लेटर. नाउ आय एम गोइंग टू ड्रॉपबॉक्स. ठीक आहे. पहिल्यांदा गुगल ड्राईव्ह, वन ड्राईव्ह सगळ्यांना माहिती आहे. व्हॉट इज ड्रॉपबॉक्स आणि व्हॉट इज ड्राईव्ह किंवा वन ड्राईव्ह, या तिन्ही गोष्टी काय आहेत? ठीक आहे. आता काही प्रश्न आलेला आहे, वेदर वी नीड टू ओनली हॅव विंडोज 10. ठीक आहे. गुगल क्रोम वरती तुम्हाला एक्सप्लेनेशन देतो, डेमॉन्स्ट्रेशन देतो मी. ड्रॉपबॉक्स. सो ड्रॉपबॉक्स ही जी कंपनी आहे ही सगळ्यात सुरुवातीला मी फार सुरुवातीला वापरायचो. ड्रॉपबॉक्स इज वन ऑफ द फर्स्ट थिंग की ज्यांनी ऑनलाईन स्टोरेज ही सिस्टीम आणली. आता काय तुम्ही तुमच्या फाईल्स जे गुगल स्टोरेज, आपला जो पहिला जो सेशनचा टॉपिक आहे की स्टोरेज ऑनलाईन, म्हणजे तुम्ही तुमच्या फाईल्स कुठेही स्टोर करा आणि कुठल्याही लोकेशन वरून ऍक्सेस करा. ह्या पर्पज साठी ही पूर्ण आपल्या जे टॉपिकची सिरीज आहे त्याच्यामधला हा पार्ट आहे. तो ड्रॉपबॉक्स इज ऑनलाईन टूल किंवा सर्व्हिस आहे ज्यामध्ये तुम्ही ह्या फाईल्स तुमच्या सेव्ह करू शकता. त्याच्याबरोबर त्यांचं मल्टिपल ठिकाणी सिंकिंग करू शकता. काल जसं मी प्रोफाईल सिंकिंग सांगितलं तसं ड्रॉपबॉक्सचं पण आहे. आता ड्रॉपबॉक्स मध्ये फ्री प्लॅन पण आहे आणि पेड प्लॅन पण आहे. आय विल स्विच टू फ्री प्लॅन. ओके, बिझनेस. ओके, सो सिंपल आहे. ड्रॉपबॉक्सचं साइन इन विथ गुगल. ओके, मला पूर्ण अकाउंट क्रिएट करायला लागतील, वेळ जाईल त्याच्यात. आपण रेग्युलर जीमेलच्याच अकाउंट वरती करू. सो परमिशन विचारताय. सो दिस इज माय ड्रॉपबॉक्स. हे खूप वर्षापूर्वी मी वापरायचो, अशात वापरणं बंद केलंय कारण आता मी वन ड्राईव्ह वापरतो. तर मला ते जास्त सोयीस्कर आणि इंटिग्रेशनच्या हिशोबाने ते माझ्या रोजच्या कामाच्या दृष्टीने सोपं पडतं. सो दिस इज फाईल्स. ठीक आहे. जसं तुम्ही मशीनवरती फोल्डर्स तयार करता तसं तुम्ही फोल्डर्स तयार करू शकता. फोल्डरच्या फोल्डर पूर्ण अपलोड करू शकता. अपलोड फाईल्स आहेत. आता इथे जर गेट स्टार्टेड विथ ड्रॉपबॉक्स आहे, त्यांची ओरिजिनल फाईल येते. पहिलं अकाउंट तुम्ही क्रिएट केल्यानंतर पहिल्यांदा फाईल येते. एखादी नवीन फाईल असेल तर ड्रॉपबॉक्स पेपर हे त्यांनी नवीन फीचर चालू केलेलं दिसतं, ते एक आहे. वर्ड डॉक्युमेंट आहे, ते तुम्ही क्रिएट वर्ड डॉक्युमेंट केल्यानंतर इथे मायक्रोसॉफ्ट ऑफिस ऑनलाईनला कनेक्ट करून ते वर्ड क्रिएट करतं. ड्रॉपबॉक्स इज मोर इन सिनर्जी, म्हणजे तो मायक्रोसॉफ्ट वर्ड आणि एक्सेल बरोबर जास्त सिनर्जेटिक आहे रादर दॅन अदर थिंग्स. पण ड्रॉपबॉक्सच्या बरोबर अजून एक चांगला ऍडव्हान्टेज आहे की प्रत्येक फाईल ज्यावेळेस पण तुम्ही क्रिएट करताय त्या फाईलची हिस्ट्री वगैरे पण मेंटेन होते. आता हे जर बघितलं तुम्ही ड्रॉपबॉक्स मध्ये डायरेक्ट ऑनलाईनला तो टूल दाखवते, कुठली फाईल आहे माझी ते बघू शकतो.
या प्रत्येकाचं मोबाईल ऍप निश्चित आहे, मोबाईलवरती तुम्ही बघू शकता, बट मोबाईलच्या स्क्रीनच्या साईजच्या लिमिटेशनमुळे सगळं फॉर्मॅटिंग एकसारखं येईल अशी शक्यता नाही. डिपेंड अपॉन फाईल साईज, तुम्ही फाईलमध्ये फार टेबल वापरले असतील किंवा अजून काही ग्राफिकल इमेज किंवा रेक्टँगल वगैरे असं काही डिझाईन कार्ड शेप्स टाकले असतील, तर ते तुम्हाला मोबाईलवरती दिसायला अडचण येईल किंवा कदाचित दिसणार सुद्धा नाही. डिपेंड आहे तुम्ही ते डॉक्युमेंट कसं फ्रीज झालेलं आहे. मात्र वापरता येतं निश्चित शेअरिंगसाठी आणि याच्यासाठी. सो हे ड्रॉपबॉक्स आहे. आता हे ड्रॉपबॉक्स मध्ये फाईल स्टोअर करायचे तर गुगल ड्राईव्ह आणि याच्यात फार फरक काय आहे? तर सगळ्यांचं साधारणतः सिनारिओ एकच आहे. ऑनलाईन अपलोड करा आणि ते अपलोड केलेल्या फाईल्स तुम्ही सिंक करू शकता. आता याच्याबरोबर ड्रॉपबॉक्स एक टूल पण येतं. सो मी सगळं प्रॅक्टिकल करून दाखवतोय, कारण माहिती देण्यापेक्षा. डाउनलोड ड्रॉपबॉक्स फॉर विंडोज इथं आलं. So just installing. वॉर्निंग आलेल्या आहेत. ठीक आहे, इन्स्टॉल होईपर्यंत आपण बाकीचे फीचर्स बघू. ठीक आहे, 5 मिनिट्स, इट विल टेक 5 मिनिट्स. तर ही फाईल जी आहे, ठीक आहे, मी फोल्डरच्या आत आलेलो आहे. या फाईल्सला मला ट्रान्सफर करायचं असेल तरी मी कॉन्फिडेंशियली करू शकतो, शेअर करायचं असेल तरी शेअर करू शकतो. ट्रान्सफर शेअर याच्यात फरक असा आहे, ज्यावेळेस तुम्ही फाईल शेअर करताय त्यावेळेस पर्टिक्युलरली त्या पर्सनला ही फाईल जाते आणि तो त्याच्यात काय करू शकतो, एडिट करू शकतो का फक्त व्ह्यू करू शकतो. ड्रॉपबॉक्स, गुगल ड्राईव्ह आणि वन ड्राईव्ह या तिघांचं ते चांगलं फीचर आहे. तुम्ही जी फाईल पाठवताय ती फाईल समोरच्याला फक्त बघण्यासाठी द्यायची असेल तर तुम्ही तशी सेटिंग करून पाठवली तर तो समोरचा पर्सन ती फाईल डाउनलोड नाही करू शकत, प्रिंट नाही करू शकत. मात्र त्याला तुमचा पर्पज सर्व होतो, तो फाईल बघू शकतो. मात्र ह्याच्या अडचणी शेअरिंगच्या वेळेस काही प्रमाणात येऊ शकतात, की मग त्यांचं स्वतःच याच्या बाबतीत मायक्रोसॉफ्टच्या बाबतीत मायक्रोसॉफ्टवरती आउटलुकला अकाउंट असणं गरजेचं आहे. गुगल ड्राईव्हच्या बाबतीत गुगलचं स्वतःचं अकाउंट असणं अपेक्षित आहे. इन सर्टन सिनारिओ गुगलमध्ये SMS बेस्ड OTP करून सुद्धा करता येतं, ते मी दाखवतो पुढे. ठीक आहे, मॅनेज ऍक्सेस, फोल्डर मेंबर्स, ओनली द ओनर, ह्या ज्या गोष्टी आहेत याच्यामध्ये सजेस्टिंग सेटिंग्स फॉर रिवार्ड. ओके, ओनली द ओनर कॅन चेंज सेटिंग. मॅनेज ऍक्सेस, ओन फोल्डर मेंबर्स आहे, तर फोल्डर मेंबर्स मला टाकता येतात. तर इथे मी फोल्डर्स मेंबर्स आता टाकू शकतो. लेट्स से मी एखादा मेल आयडी आहे, माझा पंच ईमेल आयडी आहे, सो मी त्याला फक्त हे आता शेअर केलंय फोल्डर. जर कुठे स्पीड कमी जास्ती वाटत असेल तर चॅट वरती टाका. ओके, बऱ्याच जणांना इकडे अडचण येते. ठीक आहे, आज गुगल युट्यूब बंद पडल्याने प्रॉब्लेम झालेला आहे. ओके, कमिंग बॅक टू द टॉपिक. आय होप इन्स्टॉल झालंय का हे. ओके, सो आपण जे शेअर केलं होतं ते मी दाखवत होतो तुम्हाला. होपफुली आता मला मेल आलेली असेल.
Gajanan Amlapuri shared Rival with you. सो आता मी लॉग इन आहे, मला म्हणून तेच दिसतंय. अदरवाईज मला स्वतःला gajanan.a@pun.unipuni.ac.चं अकाउंट असणं अपेक्षित आहे. आता जर बघताय तो मी ऍक्च्युली स्वतःच्याच अकाउंटला लॉग इन आहे. स्वतःच्याच अकाउंटला, जीमेलच्याच अकाउंटला लॉग इन आहे, त्यामुळे त्यांनी ते सेम विंडोमध्ये दाखवलं. पण अदरवाईज ज्यांना कुणाला ड्रॉपबॉक्स मध्ये तुम्हाला फाईल शेअर करायची, प्रत्येकाचं अकाउंट असणं अपेक्षित आहे. ड्रॉपबॉक्स फास्टर आहे. ड्रॉपबॉक्स मध्ये व्हर्जन हिस्ट्री हा जो स्पेसिफिक प्रकार आहे, एखादी फाईलची व्हर्जन हिस्ट्री बघायची असेल तर तुम्ही व्हर्जन हिस्ट्री बघू शकता, किती वेळा फाईल एडिट झाली आणि तिचे किती किती व्हर्जन्स तयार झाले होते. म्हणजे प्रत्येक वेळेस रिस्टोर एनी व्हर्जन फ्रॉम पास्ट 30 डेज. हे फार चांगलं फीचर आहे याच्यामध्ये, की तुमचे फाईल जर तुम्ही कंटिन्युअसली ड्रॉपबॉक्सला वापरताय तर त्या पद्धतीने तुम्ही ते त्याची हिस्ट्री कंटिन्युअसली पाहू शकता. फक्त ड्रॉपबॉक्स बरोबर लिमिटेशन हे आहे की त्याची साईज जी आहे ती फक्त आता सुरुवातीला 2 GB असते आणि जसं जसं तुम्ही तुमच्या मित्रांना ह्याचं शेअर कराल तसं तसं तुम्हाला त्याचं कोटा जो आहे 500 MB नी वाढत जातो. ऑफकोर्स ही साईज बाकीच्यांच्या हिशोबाने कमी आहे. मात्र फीचर वाईज आणि फास्टर म्हणजे सिंकिंग जे आहे मल्टिपल डिव्हाइसेसच्या अगेन्स्ट मध्ये ते अतिशय फास्ट होते. ठीक आहे. सो दिस इज रिगार्डिंग ड्रॉपबॉक्स. आता या ओल्डर व्हर्जन ऑफ फोल्डर म्हटलंय. लेट्स सी काय दाखवते. तुम्ही खूप दिवस झाला वापरलेलं नाहीये हे, पण त्याच्यात ते दाखवते की या फोल्डर मध्ये अगोदर काय होतं. ठीक आहे, याचं व्हर्जन्स अवेलेबल नाहीयेत कारण याच्यात फारसं काही केलेलं काम दिसत नाही. सो ड्रॉपबॉक्स इज अ व्हेरी इंटरेस्टिंग टूल. इन्स्टॉल झालं दाखवतो. हे कम्प्लीट होईपर्यंत मी दुसरी जी गोष्ट दाखवतो सिंकिंगच्या हिशोबाने. जे दुसरं टूल आहे वन ड्राईव्ह, जे मायक्रोसॉफ्टचं आहे. इफ यू मी आता जिथे खाली दाखवतोय पॉइंटर, हा वन ड्राईव्ह आहे. वन ड्राईव्हच्या बरोबर जसं ड्रॉपबॉक्स आता वन ड्राईव्ह दिसतंय तसं ड्रॉपबॉक्सचं पण एक टूल येतं, इन्स्टॉलर येतं. तो पण तुमच्या मशीनवरती टाकतो. आणि ही जी फाईल आहे माझी, जी मशीनवरती आहे तीच फाईल माझी माझ्या ऑनलाईनच्या वन ड्राईव्हच्या अकाउंटला सुद्धा आहे. वन ड्राईव्हचं अकाउंट मी दाखवतो तुम्हाला. सो आता मी गजानन टेस्ट अकाउंट याच्याने लॉग इन झालेलं आहे. मीटिंग चालू आहे. नंतर मीटिंग चालू आहे. सो हे माझे डॉक्युमेंट्स आहेत जे की आता मी तुमच्या मशीनवरती जे दिसतंय तेच इथे पण दिसतंय. लेट्स मी आता एक फोल्डर तयार करतो याचं, न्यू फोल्डर टेस्ट वर्ल्ड नावाचं. पर्सनल वॉल्ट एक स्पेसिफिक फीचर आहे, मी याच्यावरती नंतर येतो. स्क्रीन शेअर चालू आहे. कोणाला शेअर स्क्रीन दिसत नाहीये का? ओके, स्क्रीन शेअर चालू आहे.
सो आता मी याच्यावरती फोल्डर क्रिएट करत होतो पण मध्ये डिस्टर्बन्स येतोय. हा एक टिपिकल येणारा प्रॉब्लेम आहे. तुम्ही मल्टिपल ठिकाणी ज्यावेळेस फाईल एडिट करता आणि तुमचं सिंकिंग ऑन नसेल त्यावेळेस फाईलचे 2 व्हर्जन्स क्रिएट होतात. वन ड्राईव्ह इज अपडेटिंग फाइल्स. सो मायक्रोसॉफ्ट वन ड्राईव्ह वरती आपण आता आहोत. ड्रॉपबॉक्सला नंतर वापस जाऊ. ठीक आहे, प्रश्न आपण एकदाच घेऊ सगळे. मी आता एक 10 मिनिटात हे दोन्ही गोष्टी संपवतोय. सो टेस्ट 5 मध्ये जे मी फोल्डर तयार करतोय, लेट्स से की नवीन एक प्लेन टेक्स्ट डॉक्युमेंट करू आपण. ठीक आहे, दिस इज जसं आपण नोटपॅड मध्ये फाईल टाईप करतोय, तयार करतो त्या प्रकारचे हे डॉक्युमेंट आहे. आता इथे फाईल तयार झाली आहे. सी डीडीडी टेक्स्ट नावाची. आता माझ्याकडे सिंकिंग चालू आहे मात्र. ओके, 37 फाईल्स अजून सिंक होत आहेत. आपण सिंक झाल्यानंतर चालू आणि मीट युअर पर्सनल वॉल्ट दाखवतो मी तुम्हाला. सो हे जे मी फाईल्स आता इथं तयार करतोय वन ड्राईव्ह वरती, त्याच फाईल्स माझ्या मशीन वरती माझ्याकडे वन ड्राईव्हचं फोल्डर सेट होतं. हे बघा आता माझ्याकडे टेस्ट 5 फोल्डर इथं मशीन वरती आलेलं आहे. जे मी ऑनलाईनला सेट करतोय तेच माझं लोकल येतंय. इथं फाईल्स आता लगेच सिंक पण झालेली आहे. आता ह्याच्यात एक ऍडव्हान्टेज असं आहे की वन ड्राईव्हचं मी सध्या पेड सबस्क्रिप्शन वापरतो, मला साईजची गरज जास्त असल्यामुळे. पण तुम्ही फ्री व्हर्जनही वापरू शकता. फ्री व्हर्जन मध्ये आय थिंक 1 जीबीच्या आसपास त्यांनी जागा दिलेली आहे. 1 जीबी ऑफ 5 जीबी समथिंग. तर ते वापरू शकता. गुगल ड्राईव्ह पण सेम सिनारिओ मध्ये 15 जीबी देतो, पण गुगलच्या बाबतीत ते 15 जीबी जे आहे अक्रॉस मल्टिपल सर्व्हिसेस आहे. म्हणजे जीमेल, तुमचे फोटोज, तुमचं अँड्रॉइडचं स्टोरेज हे सगळं मिळून 15 जीबी आहे गुगलला. त्यामुळे त्याचं साईज जास्त आहे, तो मल्टिपल सर्व्हिसेसला वापरता येतं. आता इथे जर बघितलं स्टेटस दिसतंय वन ड्राईव्हला की तुमचं डॉक्युमेंट अवेलेबिलिटी स्टेटस अवेलेबल ऑन दिस डिव्हाइस. मला एखादं पर्टिक्युलर डॉक्युमेंट जर जागा कमी असेल, इथे ठेवायचं नसेल, सो व्ह्यू ऑनलाईन, ऑलवेज कीप ऑन डिव्हाइस आणि 3-4 ऑप्शन्स आहेत. त्यातलं मी जर मला यायला म्हटलं फ्री अप स्पेस, ऑलवेज व्ह्यू ऑनलाईन आणि शेअर, मी फ्री अप स्पेस म्हटलं तर याचं जे स्टेटस आहे ऑनलाईनला शिफ्ट होईल. सी आता जो सिम्बॉल आलेला आहे क्लाउड आलेला आहे. क्लाउड म्हणजे हा ऑनलाईनला स्टोर्ड आहे, लोकली स्टोर्ड नाही. त्याच्यामुळे आता माझ्याकडे ही फाईल जरी इथं असली 1 केबीची, ते दिसायला 1 केबी असली तरी माझी जागा इट करत नाही. ती त्याच्यावरती ऑनलाईनला स्टोअर राहते. दिस प्रेझेंटेशन 798 केबी आहे, याची पण तेच आहे. आता प्रेझेंटेशन प्रॉपर्टी जर बघितल्या मी 797 केबी आहे, डिस्क वरती 0 बाईट्स मध्ये. म्हणजे माझी हार्ड डिस्कची जागा घेत नाहीये तो, मात्र त्याचं लिंक ठेवतोय. ज्यावेळेस मला पाहिजे असेल त्यावेळेस मी ज्यावेळेस ओपन करतो हे प्रेझेंटेशन, ऍक्च्युअली क्लाउडवरून डाउनलोड व्हायला चालू होतं. हा सिनारिओ सगळ्या ड्राईव्ह सर्व्हिसेस मध्ये आहे. गुगल ड्राईव्ह म्हणा, वन ड्राईव्ह म्हणा, ड्रॉपबॉक्स म्हणा. गुगल ड्राईव्ह आणि वन ड्राईव्ह वेगवेगळं आहे. मायक्रोसॉफ्टचं वन ड्राईव्ह मायक्रोसॉफ्टचं आहे, गुगल ड्राईव्ह गुगलचं आहे आणि ड्रॉपबॉक्स ही थर्ड पार्टी कंपनी आहे, विच इज कम्पॅरेटिव्हली फीचर वाईज रिच आहे आणि त्यांचं सिंकिंग जे आहे जास्त सोफिस्टिकेटेड आहे आणि सिम्पलर आहे. सिंकिंग एकाने स्पष्ट विचारलंय सिंकिंग म्हणजे काय, तर आता मी जे तुम्हाला दाखवलं, सिंकिंग हा शब्द काय की मल्टिपल डिव्हाइसेसच्या वेळेस मल्टिपल ठिकाणी मी माझं हे वापरू शकतो अकाउंट. आता मी जे तुम्हाला दाखवत होतो, मी इथे एक फाईल तयार केली आहे. सेम फाईल माझ्या मशीनवरती पण क्रिएट झाली. वन ड्राईव्ह मध्ये जर गेलो मी, ही जी फाईल आली आहे ही मी इथं क्रिएट नाही केली, ती डायरेक्टली ऑनलाईन वरून माझ्या मशीनवरती स्टोअर झाली. प्लीज रेज हँड करू नका. तुमचे प्रश्न असतील ते चॅट वरती टाका. चॅट ओपन आहे.
कॅन वी सेव्ह सेम फाईल ऑन द वन ड्राईव्ह ऍज वेल ऍज ऑन लोकल ड्राईव्ह? येस, आपण ती करू शकतो. वन ड्राईव्हला पण सेव्ह करू शकतो, लोकल ड्राईव्हला सेव्ह करू शकतो. वन ड्राईव्हला आता जी फाईल स्टोअर आहेत माझ्याकडे फिजिकली या फाईल स्टोअर आहेत, जिथे जिथे हा सिम्बॉल येतोय याचा अर्थ ही फाईल माझ्याकडे लोकली स्टोअर आहे. जरी मी वन ड्राईव्हचं कनेक्शन माझं ऑफ असेल, समजा अप टू डेट दाखवते आता वन ड्राईव्ह, जरी वन ड्राईव्ह मी किंवा गुगल ड्राईव्हला सेम सिनारिओ आहे तोही दाखवतो, तर तुम्ही जरी इंटरनेट कनेक्शन नसलं तरी तुम्ही तुमच्या लोकली जर स्टोअर करून ठेवल्या फाईल, तर जेव्हा जेव्हा इंटरनेट कनेक्शन येईल त्या वेळेस सर्व्हरच्या फाईल्स आणि तुमच्या फाईल्स यांचं सिंकिंग होत राहील. लेटेस्ट व्हर्जन कुठलं आहे त्याच्या हिशोबाने सिंकिंग होत राहील. डेटा किती दिवस स्टोअर राहतो? परमनंट स्टोअर राहतो. तुम्ही जोपर्यंत त्यांच्या अकाउंटवरती आहात तोपर्यंत हा स्टोअर राहतो. त्याच्यानंतर पर्सनल वॉल्ट हे मायक्रोसॉफ्टने चांगलं फीचर आणलेलं आहे. याच्यामध्ये काय, तुम्ही काही सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन आहे ती स्टोअर करायची जी दुसऱ्याला तुम्हाला द्यायची नाहीये, तर याच्यामध्ये मी सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन स्टोअर करू शकतो. म्हणजे एक फोल्डर आहे, ते फोल्डर च्या आतमध्ये समजा तुम्हाला काही पर्टिक्युलर कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन शेअर करायची आहे किंवा ठेवायची जपून तुमच्या डिस्कवरती, तर मायक्रोसॉफ्टच्या वन ड्राईव्ह वरती ते फीचर आहे की ते तुम्ही याच्यात स्टोअर करू शकता. आणि स्टोअर केलेली साठी ओपन करण्यासाठी मला कंपल्सरी ओटीपी लागतो माझा स्वतःचा जो मी स्टोअर केलेला आहे, आणि तो ओटीपी टाकल्यानंतरच मला आतमध्ये एंट्री करता येते. त्यामुळे माझ्या मशीनला कुणाला ऍक्सेस असेल तर मशीनला कुणाला ऍक्सेस असेल तर ऑटोमॅटिकली त्याला ते मिळणार नाही, त्याला पुन्हा डबल पासवर्ड टाकावा लागेल, ओटीपी परत करावा लागेल. म्हणून पर्सनल वॉल्ट हे चांगलं फीचर आहे मायक्रोसॉफ्टने दिलेलं. नेक्स्ट, सो या पद्धतीने तुमच्या फाईल सगळ्या स्टोअर होत राहतात. याचं जे लेटेस्ट व्हर्जन आहे ते कंटिन्युअसली सिंकिंग मध्ये होत राहतं प्रत्येक ऍप्लिकेशनच्या बाबतीत. इथं तुम्ही बघितलं हा वन ड्राईव्हचा सिम्बॉल आहे, खाली ड्रॉपबॉक्सचा सिम्बॉल आहे. ड्रॉपबॉक्स पण दाखवतोय की मी इथं आता इन्स्टॉल झालंय. इन्स्टॉल झाल्या त्यांनी जीमेलचा जो माझा अकाउंट होता त्याच्याशी सिंकिंग केलंय. आणि इथं व्ह्यू सिंक इश्यूज म्हटल्यानंतर काही जर सिंकिंग मध्ये इश्यू आले असतील, म्हणजे तुमच्याकडं तुम्ही ऑफिसच्या लॅपटॉपवरती एक व्हर्जन आहे, घरच्या लॅपटॉपवरती वेगळं व्हर्जन आहे, आणि दोन्ही व्हर्जन मध्ये वेगवेगळं असेल तर कुठली फाईल ठेवायची हे ते कंपल्सरी दाखवतं. मी सुरुवातीला वन ड्राईव्ह मध्ये एका ठिकाणी दाखवलं होतं की इश्यू आला होता त्याला, तर तो दोन्ही व्हर्जन ठेवायचे असेल दोन्ही व्हर्जन ठेवू शकता, किंवा एखादं व्हर्जन ओव्हरराईट करायचं असेल तर ओव्हरराईट करू शकता. या दोन्ही गोष्टी शक्य आहेत. आता वन ड्राईव्ह झालं, इथे ड्रॉपबॉक्सचं सेपरेट फीचर आलं. सी, आता ड्रॉपबॉक्स मध्ये मी जे ऑनलाईन तुम्हाला दाखवत होतो त्या सगळ्या फाईल्स इथे आलेल्या आहेत. ठीक आहे. आता यांची पुन्हा तीच स्टोरी आपण बघू. यांचं लोकली यांनी स्टोअर केलंय. येस, यांनी साईज ऑन डिस्क जो प्रकार आहे, साईज ऑन डिस्क म्हणजे यांनी ऍक्च्युअली फिजिकली डिस्क वरती स्टोअर केलं, आपल्या मशीन वरती हार्ड ड्राईव्ह वरती यांनी स्टोअर केलंय, क्लाउड वरती नाहीये. तर क्लाउड वरती याला घेऊन जायचं असेल तर ड्रॉपबॉक्सचं व्ह्यू ऑन ड्रॉपबॉक्स, सेंड विथ ट्रान्सफर, कॉपी ड्रॉपबॉक्स लिंक, व्हर्जन हिस्ट्री. आता एखादी फाईल जी आहे, चला आपण इथे व्हर्जन हिस्ट्री करून पाहू. मी एक नवीन याच्यात शीट ऍड केली आहे आणि आता क्लोज करतो आणि सेव्ह करतो. माझं काम झालंय. ठीक आहे. सो इथं आता जर कोणाला दिसत असेल तर छोटंसं मायनर आहे, इथं सिम्बॉल आला होता आता, आणि फाईलचं अपडेट व्हर्जन झालं 9/6/2009 2020 11/59 ला मी फाईल अपडेट केली. नाव FIC व्हर्जन हिस्ट्री. मी डायरेक्टली ड्रॉपबॉक्सला जातोय. ड्रॉपबॉक्सला नोव्हेंबर 1 2019 ला माझ्या फाईलचं व्हर्जन हे होतं. त्याच्यानंतर माझं जे व्हर्जन आहे ते रिव्हॅल 3 नावाचं जे आहे, आता मी जस्ट एडिट केलंय ते व्हर्जन मला ड्रॉपबॉक्सला दिसतंय. ठीक आहे. ही व्हर्जन हिस्ट्री याच्या पद्धतीने ड्रॉपबॉक्स मध्ये राहते, आणि ड्रॉपबॉक्सचं साधं सिंपल आणि फास्ट फीचर आहे. वन ड्राईव्ह मध्ये पण हे फीचर आहे, बट ते एवढं सिंपल नाहीये जेवढं ड्रॉपबॉक्सचं आहे. सो आता हे ड्रॉपबॉक्स वापरायचे, वन ड्राईव्ह वापरायचे, हे सगळ्यांचं गरज अशी आहे की तुम्ही तुमच्या फाईल्स जे आहेत त्या तुमचं ऑफिसचं जे वर्क आहे ते सगळं एका ठिकाणी स्टोअर करावं, आणि ते फोल्डर जे आहे ते तुम्ही मल्टिपल ठिकाणी सिंक करावं. तर सिंक करायचं म्हणजे काय करायचंय, तर आता मी इथं याच्या सेटिंग्स मध्ये जातो. मी तुम्हाला याच्या दाखवल्यात, या मायक्रोसॉफ्ट वन ड्राईव्हच्या सेटिंग्स आहेत. अकाउंट आहे, चूज फोल्डर्स. हे फोल्डर तुम्ही एकदा सेट केलं की मला कुठले कुठले फोल्डर्स सिंक करायचे आहेत तुमच्या मशीनचे, ते मशीनचे फोल्डर्स तुम्ही सिंक करायला चालू केलं की ते तुमचे फोल्डर्स ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही ठिकाणी सिंकिंग चालू होऊन जातं. याच्यातलं मी पर्टिक्युलर एखादं फोल्डर स्किप करायचं, मला हे सिंक करायचं नाही, तर मी स्किप केलं तर हा आयटम सेम आयटम्स ऑन द पीसी, म्हणजे हा आयटम मला पीसी वरती दिसणार नाही, फक्त ऑनलाईनला दिसेल.
ऑनलाईनला मेन अकाउंट असेल, तुमच्या बाकीची कॉपीज जे असतील ते मशीनला असतील. त्यामुळे तुम्ही आता जे काही तयार करताय ते लगेच इथे जे तयार करताय ते ऑनलाईनला रिफ्लेक्ट होते, ऑनलाईनला जे तयार करताय इथे रिफ्लेक्ट होते. इफ यू सी सिंकिंगचा सिम्बॉल आहे हा, म्हणजे ऑनलाईन ऑफलाईन कंटिन्युअसली सिंकिंग चालू आहे. ठीक आहे. हे सगळं वन ड्राईव्ह आणि ड्रॉपबॉक्सच्या बद्दल झालं. सो ड्रॉपबॉक्स ज्यांना कुणाला मायक्रोसॉफ्ट किंवा गुगल दोन्ही आवडत नसेल त्यांनी ड्रॉपबॉक्स वापरा. ड्रॉपबॉक्स इज व्हेरी फास्ट आणि त्याच्यात फीचर रिच खूप चांगला आहे ड्रॉपबॉक्सचं. मी बरेच वर्ष ड्रॉपबॉक्स वापरलेलं आहे स्वतः. फक्त नंतर मला स्वतःला मी मायक्रोसॉफ्टचं अकाउंट वापरतो त्याच्यामुळे मला ती सगळी इकोसिस्टीम म्हणून मला स्वतःला वन ड्राईव्ह जास्त सोयीस्कर वाटतं. कारण माझ्या लॉग इनच्या स्क्रीन पासून ते सगळ्या ऍक्टिव्हिटी एकदा मी लॉग इन केलं की माझ्या सगळ्या ऍक्टिव्हिटी सिंकिंग, फाईलचं स्टोरेज हे सगळं माझं ऑटोमॅटिकली एकमेकांना लिंक राहतं. त्यामुळे मी स्वतः वन ड्राईव्ह वापरतो. ज्यांना गुगलची जास्त सवय आहे त्यांनी गुगल ड्राईव्ह वापरावं. हा, त्याच्यात फरक एक लक्षात घ्या दोन्हीच्या बाबतीत. ड्रॉपबॉक्स आणि वन ड्राईव्ह मध्ये फाईल्स ज्यावेळेस तुम्ही तयार करताय त्या तुमच्या मायक्रोसॉफ्ट ऑफिस जे आहे वर्ड. सो मायक्रोसॉफ्ट ऑफिस मध्ये मी एखादी फाईल तयार करतोय. ही फाईल आहे आता मी जे वापरतोय ते रेग्युलरली पेड व्हर्जन आहे, मात्र इट्स नॉट प्रॉब्लेम. त्याच्यानंतर सेव्ह ॲज करतो मी. इथं ऑप्शन येतो डायरेक्टली वन ड्राईव्ह पर्सनल. मी इथं डायरेक्टली वन ड्राईव्हला हे स्टोअर करतो. त्याच्यामुळे मला वेगळं काही करावं लागत नाही. माझी जी फाईल आहे ती ऑनलाईनला जाऊन वन ड्राईव्हला स्टोअर होते. नंतर मी घरी गेल्यावर किंवा ऑफिसला गेल्यावर कुठेही असेल रस्त्यात मोबाईलवरती सुद्धा तरी मी फाईल डायरेक्टली वापरू शकतो. या तिघांच्याही बाबतीत वन ड्राईव्ह, गुगल ड्राईव्ह आणि ड्रॉपबॉक्स तिघांचेही मोबाईल ऍप आहेत. तिघांचंही सिंकिंग मोबाईल ऍपवरती सुद्धा होतं. पण जसं जसं इंटरनेट कनेक्शन येईल तसं तसं फाईलची कॉपीज मल्टिपल ठिकाणी क्रिएट व्हायला चालू होऊ शकतात. वन ड्राईव्ह पर्सनल म्हटल्यानंतर मी जर म्हटलं की ह्या फोल्डरला करायचं किंवा मोर ऑप्शन्स म्हटलं तर ऍक्च्युली आता माझ्याकडे लोकल वन ड्राईव्ह सिंक आहे तर मला इथे यायला चालू झालं आणि तिथे वन ड्राईव्ह मध्ये मी इथे स्टोअर करू शकतो. सो असं हे सिंकिंगचं तिन्ही सर्व्हिसेसचे प्रोज कॉन्स वेगवेगळे आहेत. प्रत्येकाचे चॉईसेस स्वतंत्र आहेत वापरण्याच्या बाबतीत. तर ड्रॉपबॉक्स तुम्हाला गुगल ड्राईव्ह दाखवायचं एक राहिलं. सो आय थिंक सो सॉरी तो स्किप झाला पार्ट माझ्याकडून. थोडस वेळेकडे लक्ष देऊन. ओके, गुगल ड्राईव्ह. आता आपण क्वेश्चन आन्सर घेणार आहोत त्याचे. तुमचे क्वेश्चन्स प्रिपेअर ठेवा. गुगल ड्राईव्ह. गुगल ड्राईव्ह तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असणार आहे म्हणून मी शेवटला घेतलं होतं. गुगल ड्राईव्ह सगळ्यांना माहिती आहे काय वापरायचं, कसं वापरायचं. मला याच्या स्वतःच्या सिंकिंग बद्दल थोडासा प्रश्न असतात नेहमी. सिंकिंग माझा स्वतःचा एक्सपिरियन्स सिंकिंगच्या बाबतीत गुगल ड्राईव्ह वर फारसा चांगला नाहीये. कारण मी ड्रॉपबॉक्स वापरलेला आहे, वन ड्राईव्ह वापरलेला आहे आणि त्याच्या कम्पॅरेटिव्हली मला गुगल ड्राईव्ह चांगला वाटत नाही. पण ऑफकोर्स गुगल ड्राईव्ह इज ऑल्सो गुड ऑप्शन कारण तुम्ही सगळं जीमेल वापरताय, सगळ्या गोष्टी वापरताय, त्याच्याबरोबर तुमचं सिंकिंग होतं. म्हणून मी काही पार्ट सिंक केलेला आहे. माझं कॉम्प्युटर सिंक केलेलं आहे, माझं लॅपटॉप सिंक केलेलं आहे. इफ यू सी माझं हे ऑफिसचं लॅपटॉप आहे. तर या लॅपटॉप वरती माझे काही ऑफिसचे डॉक्युमेंट्स आहेत, माझं कॉम्प्युटर आहे जे मी आता टेस्टिंगसाठी सिंक केलं होतं पण पुन्हा विड्रॉ केलं कारण त्याचे थोडेसे प्रॉब्लेम्स येत आहेत. सो त्याच्यात आहे माय ड्राईव्ह. गुगल माय ड्राईव्ह मध्ये तुम्हाला तुमच्या फाईल्स दिसत आहेत. ज्या फाईल्स तुम्ही स्टोअर करताय त्या फाईल्स डिलीट केल्यानंतर ट्रॅशला निश्चित जात आहेत आणि त्याच्या ट्रॅशची जागा अजून गुगल जे आहे ते अजून अकाउंट करत नाही, पण त्याला पण लिमिट आहे. आणि गुगल ड्राईव्ह वरती मग हे तुम्हाला सगळे ऑप्शन्स आहेत. प्रिव्ह्यू आहे, ओपन विथ आहे, मल्टिपल जे कनेक्ट ऍप्स करता येतात तुम्हाला. शेअर आहे, शेअर नॉर्मल शेअर आहे. शेअर म्हणजे तुम्ही जसं मी तुम्हाला तिकडे दाखवलं वन ड्राईव्ह मध्ये त्याच पद्धतीने शेअरिंग करता येतं. तुम्हाला जीमेलचा आयडी टाकायचा आहे. लेट्स पुट मी माझा मित्र आहे त्याचा आयडी टाकतो, संकेत बनकर. त्यांना आयडी टाकला आणि मी आता हे डॉक्युमेंट त्याला ऍज अ एडिटर म्हणून पाठवतो. ठीक आहे, मी व्ह्युअर म्हणून पाठवू शकतो, कमेंटर म्हणून पाठवू शकतो. व्ह्युअर आणि कमेंटर मध्ये फरक आहे. व्ह्युअर फक्त बघू शकतो, कमेंटर फक्त त्याच्यावरती कमेंट करू शकतो, डॉक्युमेंट एडिट नाही करू शकत. आणि एडिटर जो आहे तो ऍक्च्युअली डॉक्युमेंट बदलू शकतो. आता आपण पीडीएफच पाठवतोय सो त्याच्यात फारसं काही एडिटला नाहीच आहे. पण ज्यावेळेस तुम्ही वर्ड फाईल आणि डॉक फाईल पाठवताय त्या केसमध्ये मात्र निश्चितपणे त्याचा फरक पडतो कारण त्या समोरच्या ती फाईल एडिट करू द्यायची का नाही करू द्यायची याच्यासाठी. आता ज्यावेळेस मी तुम्हाला फाईल शेअर करत असतो माय ड्राईव्ह हे आपले गुगल फॉर्म जे आपण डेली बेसिस वरती करतोय ते आहेत. ओके, व्हॉट इज डिफरंट बिटवीन शेअर आणि ट्रान्सफर.
सो व्हॉट इज शेअर आणि ट्रान्सफर याच्यातला फरक असा आहे, शेअर आणि ट्रान्सफर मध्ये शेअर जी फाईल आहे तुमची, ती फाईल तुमच्या इथे स्टोर राहते, ती फाईल स्टोर राहते तुमच्या अकाउंटला आणि त्याची फक्त लिंक त्याला मिळते पर्टिक्युलरली युजरला ज्याला तुम्ही शेअर करताय. आणि तुम्हाला वाटलं आता मी एखादी फाईल आहे, माझी फाईल आहे, याच्यातली फाईल आहे, लेट्स से डॉक्युमेंट्स मध्ये जाऊ आपण, रिसिप्ट आहेत काहीतरी, ठीक आहे, हा न्यू टेक्स्ट डॉक्युमेंट आहे, मला ही शेअरेबल लिंक आहे, शेअरेबल लिंक आहे, ह्याला मी टॉप करू शकतो. रिस्ट्रिक्टेड ज्यावेळेस करतात त्यावेळेस तुम्हाला त्याच्या प्रिंटिंग आणि व्ह्यूविंगच्या बाबतीत रिस्ट्रिक्शन अप्लाय करतं गुगल, तुम्हाला फक्त पाहता येते. तर ही फाईल ज्यावेळेस मी शेअर करतोय, ही फाईल मी कॉपी लिंक करून मी माझ्या मेल मध्ये टाकली, लेट्स से की मी एक मेल तयार करतोय, ठीक आहे, हा लिंक आहे, मी डायरेक्टली पाठवून देतोय त्याला, कुणाला ज्याला कोणा पाहायचं आहे, आणि तो समोरचा पर्सन ही लिंक वापरून तुमची फाईल बघू शकतो. ओके. आता ज्यावेळेस मी दुसऱ्या मेल आयडी ला जाऊन ओपन करतोय, हॅलो, मी मीटिंग मध्ये अर्जंट, मीटिंग मध्ये अर्जंट नसेल नंतर कॉल करा. ओके, फाईल आय थिंक शेअर झालीच नाही आपली, शेअरचं बटन दाबायचं राहिलं, डन करतोय. मेल सेंड झाला होता नाही, ठीक आहे, मी पाठवलेलं तर आहे मेल. ठीक आहे, आता ही जी फाईल आहे मी दुसरीकडे ओपन करायचा प्रयत्न करतो, प्रोफाईल बदलतो म्हणजे माझं अकाउंट बरोबर आहे का चुकीचं आहे ते कळून जाईल मला, शेअरिंगचे काय इम्पॅक्ट तुम्हाला असतात ते दिसून जाईल. ठीक आहे, दिस इज अ ब्लँक फाईल, मी आता पण ब्लँक फाईलच होती ती शेअर केली आहे, प्रिंटिंग अवेलेबल केलेलं आहे आणि त्याच्याबरोबर त्याचं डाउनलोड सुद्धा त्यांनी एनेबल केलेलं आहे. हे तुमचं नॉर्मल शेअरिंग झालं. याला दुसरं शेअरिंग जे प्रकार आहे, एनीवन विथ द लिंक असं दिलेलं आहे. आपण मी याला जर रिस्ट्रिक्टेड म्हणून जर शेअर केली आता हीच लिंक आणि डन केलं, आता हीच लिंक मी पुन्हा ओपन करतो दुसऱ्या ठिकाणी, नाउ व्हॉट हॅपन्स, प्रिंटचं बटन गायब झालंय आणि डू नॉट हॅव ऍक्सेस, डाउनलोड डिसेबल झालाय. ऑफकोर्स फाईल ब्लँक आहे, ती डाउनलोड दिसेल थोड्या वेळात, पण साधारणतः येईल. फक्त ही जी बटन्स तुम्हाला इथं दिसत होते, सेव्ह करायचे, प्रिंट करायचे, डाउनलोड करायचे, ते बटन तुम्हाला रिस्ट्रिक्टेड व्हर्जन मध्ये देता येत नाही. म्हणजे तुम्हाला काही कॉन्फिडेन्शियल शेअर करायचं असेल तर गुगल बरोबर ते एक चांगलं फीचर आहे. नेक्स्ट पार्ट कुठे होतो, ड्राईव्ह वरती. सो हा ड्राईव्हचा सिनारिओ, ड्राईव्हचं गुगल ड्राईव्हचं सुद्धा गुगल ड्राईव्ह डाउनलोड फॉर डेस्कटॉप आहे. ओके, अगेन सेम थिंग, आणखी एक टूल आहे, ते डाउनलोड करायचंय तुम्हाला, गो टू ड्राईव्ह डाउनलोड करा. मी स्वतः वापरत नाही गुगल ड्राईव्ह, पण कारण मी अगोदर गुगल ड्राईव्ह वापरायचो, मला मायक्रोसॉफ्ट सोपं पडतं. इट्स नॉट गुड ऑर बॅड, ज्याचा जो कम्फर्ट आहे त्याच्याने ते वापरावं. सो हे डाउनलोडचं टूल दिलेलं आहे इथे. सेम स्टोरी, तुम्हाला याच्यावरती प्ले स्टोर वरती किंवा ऍप स्टोर वरती तुम्हाला हे गुगल ड्राईव्ह डिफॉल्ट अवेलेबल आहे आजकाल अँड्रॉइड वरती, तर त्यासाठी वेगळं काही करावं लागत नाही. फक्त
फीचर्सच्या बाबतीत मला प्रत्येकाचे चॉईसेस आहेत म्हटल्याप्रमाणे वेगवेगळं असू शकतं. ट्रान्सफर आणि शेअरचा जो प्रश्न होता, ट्रान्सफर याचा अर्थ ऍक्च्युली ती फाईल पूर्णच्या पूर्ण त्या अकाउंटला ट्रान्सफर होते एका सर्टन लोकेशनला आणि तो तिथून सर्टन पिरियड पर्यंत डाउनलोड करून घेऊ शकतो. इट्स नॉट फुल्ली कनेक्टेड टू युअर अकाउंट. अशा प्रकारे थोडासा फरक असतो. ओके. विच वन इज मोर सिक्युरिटी, ड्रॉपबॉक्स और वन ड्राईव्ह? सिक्युरिटी वाईज सगळ्यांचं सारखंच आहे, फार फरक नाहीये. सिक्युरिटी आजकाल प्रत्येकाने क्लाउडचा बिझनेस आहे, सिक्युरिटी प्रत्येकाची चांगली आहे. मायक्रोसॉफ्टची पण चांगली आहे, ड्रॉपबॉक्स पण चांगलं आहे आणि गुगल ड्राईव्ह पण चांगलं आहे. फीचर्स भरपूर आहेत. ड्रॉपबॉक्सला तुम्हाला फाईल शेअर करताना विथ ओटीपी पण शेअर करता येते. लेट्स शेअर वन फाईल. शेअर. लिंक सेटिंग्स आहेत, तुम्हाला एक्सपायरेशन सेट करता येतं फाईलला ड्रॉपबॉक्सला. ही लिंक फक्त 8 दिवस चालेल, 15 दिवस चालेल. याच्यानुसार तुम्हाला पण हे सगळे जे तुमचे आहेत फीचर्स हे पेड व्हर्जनला आहेत, फ्री व्हर्जनला नाहीयेत. पण याच्या बाबतीत गुगलच्या बाबतीत ते फ्री व्हर्जनला काही प्रमाणात तुमचे तेच पर्पज सॉल्व्ह होतात रिस्ट्रिक्शनच्या बाबतीत. तो बेटर आहे. गुगल ड्राईव्ह वापरा किंवा वन ड्राईव्ह वापरा किंवा तुमचं मायक्रोसॉफ्ट वन ड्राईव्ह वापरा. ज्याचा जो कम्फर्ट लेवल असेल त्यांनी ते वापरावं. इट्स नॉट स्पेसिफिक चॉईस. आणि याच्या बरोबर मी एक स्पेसिफिक आणखी एक गोष्ट सांगायची याच्यात राहून गेली. हे जे गुगलचं आणखी एक चांगलं फीचर आहे, ज्यावेळेस तुम्ही मेसेज तयार करताय तर एखाद्या मेसेजमध्ये लेट्स से की मी यांना मेसेज पाठवतोय, इथे खाली एक फीचर आहे टर्न कॉन्फिडेन्शियल मोड ऑन ऑर ऑफ. याचं पण एक आहे की याच्याबरोबर मी SMS पासकोड सेट करू शकतो आणि एक्सपायर इन 1 वीक. ठीक आहे, सेव्ह केलं, कॉन्फिडेन्शियल मोड ऑन झाला. हा जो मोड ही जी फाईल आहे ही फक्त त्याला ही मेल कंटेंट एक्सपायर्स ऑन जून 16, 2020 तोपर्यंत त्याला ऍक्सेस करता येते. अनलेस अदरवाईज तुम्ही त्याचे पुन्हा चेंज केलं. याच्यातले जे अटॅचमेंट्स असतील, जे काही तुमचं फाईल मेलचं कंटेंट असेल ते सगळं कंटेंट सिक्युअर राहतं आणि हे टेम्पररी स्टोरेजसाठी गुगलचं कॉन्फिडेन्शियल मोड आहे. बरेच जण वापरतात रिसर्च याच्यामध्ये, काही फॅकल्टींना माहिती असेल हे वापरतात. जर तुम्हाला असं काही कॉन्फिडेन्शियल शेअर करायचं असेल तर आपण शेअर करू शकतो त्याच्यावरती. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट गुगल ड्राईव्ह, वन ड्राईव्ह आणि ड्रॉपबॉक्स. तिन्हीचे प्रोज कॉन्स आहेत. तुम्हाला ज्या पद्धतीने वापरायचं त्या पद्धतीने. व्हॉट इज द प्राइस ऑफ पेड व्हर्जन अँड इट कॅन डिपेंड ऑन साईज. डेफिनेटली पेड व्हर्जनचे प्राइजेस आहेत. तुम्ही मायक्रोसॉफ्टच्या साईट वरती जर गेलात तर आता सध्या मला वाटतं डिस्काउंट खूप आलेले आहेत. सर कोविड-19 मध्ये बिझनेस साठी बऱ्याचशा गोष्टी फ्री करण्यात आल्या, ज्या टेम्पररी फ्री केलेल्या आहेत मायक्रोसॉफ्टने. वन ड्राईव्ह जे डिफॉल्ट येतं त्याची साईज 5 GB आहे. आता जर बघितलं तुम्ही, ठीक आहे, प्लॅन्स आहे तुम्ही बघू शकता इथे. वन ड्राईव्हच्या साईट वरती जरी गेलात तरी आता ऑफिस 365 फोन बरोबर येतं. वन ड्राईव्ह स्पेसिफिक सेपरेट घ्यायचं असेल तर स्टोरेज ओनली बेसिक 5 GB आहे फ्री. ज्यावेळेस तुम्ही आउटलुकचं अकाउंट क्रिएट करता मायक्रोसॉफ्ट बरोबर तर त्याच्याबरोबर मायक्रोसॉफ्ट 5 GB देतं. जसं गुगलच्या बरोबर तुम्ही साइन अप करता त्यावेळेस गुगल तुम्हाला 15 GB देतं. आता मला 17 GB गुगलनी वाढून दिलेली आहे सर्टन 1-2 प्रॉडक्ट्समुळे असेल कदाचित, किंवा रिसेंटली त्यांची पॉलिसी रिवाइज झाली असेल. पण गुगलचं एक डिसएडव्हान्टेज हेच आहे की गुगलचं खूप ठिकाणी सिंकिंग असतं आणि मग तुम्हाला ते मॅनेज करता आलं पाहिजे व्यवस्थित. कारण तुमच्या फोटोची पण स्पेस जी आहे ती सुद्धा याच्यातच इन्क्लूड होते. तुम्ही काढलेल्या कॅमेरामधले व्हिडिओ जे आहेत ते सुद्धा याच्यातच इन्क्लूड होतात आणि ओव्हर द पिरियड ही स्पेस कमी पडत जाते. आता जर बघितलं तर माझी स्पेस ऑलमोस्ट 81% पर्यंत फुल झालेली. ओके, नाव क्वेश्चन्स आपण याच्यावरती घेतोय. गुगल ड्राईव्ह मोर कम्फर्टेबल आहे सिंक कसा करायचा? गुगल ड्राईव्ह मोर कम्फर्टेबल आहे सिंक कसा करायचा याचं उत्तर असं आहे, तुम्ही गुगल ड्राईव्ह वरून स्वतःचं गुगल ड्राईव्हचं जे ऍप आहे ते डाउनलोड करा. त्याच्याबरोबर त्याचा पासवर्ड टाकल्यानंतर त्याचं सिंकिंग चालू होईल. बिटवीन शेअर अँड ट्रान्सफर सांगितलेलं मी. कॅन आय गेट शेअर लिंक ऑफ द सेशन लेटर बिकॉज मेनी पीपल जॉईन फ्यू मिनिट्स बॅक. ओके, युट्यूब वरती आपण नंतर अपलोड करूच.
डॉक्टर रेणुका, ओके. पर्सनल वॉल्ट, ड्रॉपबॉक्स, वन ड्राईव्ह आणि गुगल ड्राईव्ह मध्ये आपली डॉक्युमेंट्स खरंच कॉन्फिडेन्शियल राहतात का? काल जसं सरांनी सांगितलं, ओके, काल जसं सरांनी, अंकुश सरांनी सांगितलं, इट्स अगेन प्रॅक्टिसचा पार्ट आहे. सिक्युरिटी हा तुमच्या प्रॅक्टिसचा पार्ट आहे. तुम्ही स्वतःची जर सिक्युरिटी प्रॉपर पद्धतीने मेंटेन करत असाल तर तुमचं काहीही प्रॉब्लेम होत नाही. हा, ऑफकोर्स देर इज अ वन्स इन वाईल्ड एखादा सिनेरिओ होऊ शकतो की गुगल ड्राईव्हचं तुमचं जे क्लाउडचं जे स्टोरेज आहे, अजून तरी असं इन्सिडेन्स नाही, पण एक सिक्युरिटीच्या बाबतीत जे नेहमी म्हणलं जातं की 100% काही सिक्युअर नाही, त्या केसमध्ये गुगल ड्राईव्ह असू देत, वन ड्राईव्ह असू देत, ड्रॉपबॉक्स असू देत, या फार रेप्युटेड आणि इंटरनॅशनल कंपन्या ज्यांचा क्लाउडचा खूप मोठा बिझनेस आहे. त्यामुळे त्यांचे सिक्युरिटीचे मेजर्स खूप उत्तम आहेत. त्याच्यावरती ते निश्चितपणे कॉन्फिडेन्शियल राहतं, त्याच्याबद्दल वाद नाही. पण जर तुम्हाला कॉन्फिडेन्शियल बद्दल शक्यता वाटत असेल की तुम्ही त्याच्यावरती नको जायला, सो ठीक आहे, तुम्हाला त्यांचे रिझर्वेशन असतील तर जाऊ नका. पण होपफुल, माझ्या मते तरी काही हरकत नाहीये. तुम्ही प्रॉपर पद्धतीने त्याचा वापर केला, सिक्युरिटी पासवर्ड व्यवस्थित वापरले, सिंकिंगचे मेथोडॉलॉजी नीट वापरल्या, तर तुमचे व्यवस्थित वापर येऊ शकतो. हाऊ मच यू कॅन स्टोअर इन वन ड्राईव्ह, हाऊ मच गुगल ड्राईव्ह? मी उत्तर दिलेलं आहे, वन ड्राईव्ह साठी 5 GB आहे, गुगल ड्राईव्ह 15 GB आहे, पण 15 GB हे गुगल ड्राईव्हचं एकत्र आहे. तुमच्या मोबाईलवरचे फोटोज, तुमचे मोबाईलचे कॅमेरावरचे व्हिडिओज आणि तुमची सगळी सॉरी तुमची सगळी ऑनलाईनची ड्राईव्हची स्टोरेज, हे सगळं एकत्र मिळून 15 GB बनतं. प्लस तुमच्या जीमेलला आलेल्या अटॅचमेंट, त्या सुद्धा त्या गुगल ड्राईव्हच्या पार्ट बनतात. त्यामुळे ते 15 GB दिसत असलं, ओव्हर द पिरियड ते तुम्हाला कमी पडेल, कारण तुम्ही तुमचे पर्सनल अकाउंट हे जनरली मोबाईलला लिंक केलेले असतात आणि फोटोज आणि व्हिडिओची साईज आपण हाय ठेवतो सिंकिंगला, त्यामुळे ती साईज लवकर इटअप व्हायला चालू होते. ड्रॉपबॉक्स मध्ये सेव्ह केलेल्या फाईल्स किती दिवस सिक्युअर राहतात? त्या फाईल्स ऑलवेज सिक्युअर राहतात ऍज लॉंग एज तुम्ही ड्रॉपबॉक्सला अकाउंट करताय. आता तुम्हाला मी जे ड्रॉपबॉक्सचं अकाउंट दाखवलं ते खूप दिवसापूर्वी ओपन केलं होतं मी, साधारणतः 8-9 वर्षापूर्वीचं अकाउंट आहे आणि पाठीमागच्या 3-4 वर्षात वापरलं नाही मी, पण स्टील तिथे ते आहे. जोपर्यंत मी त्याचं फाईल डिलीट करत नाही ते तिथे राहतात, तेवढी फ्री स्पेस देतात. इफ यू सेव्ह फाईल इन वन ड्राईव्ह, इट इज इट अवेलेबल टू प्लेस ऑर वन. एक लक्षात घ्या, वन ड्राईव्हचा अर्थच हा आहे की तुम्ही एकदा सेव्ह केलं की ते मल्टिपल, कुठलाही ड्राईव्ह घ्या, वन ड्राईव्ह राहू द्या, ड्रॉपबॉक्स राहू द्या किंवा गुगल ड्राईव्ह राहू द्या, कुठल्याही ड्राईव्हच्या बाबतीत एकदा सेव्ह केलं, तुम्ही जिथं जिथं ते ऍक्सेस कराल तिथं तिथं ते तुम्हाला वापरता येऊ शकेल. तुम्ही तुमच्या डेस्कटॉपवरती करा, तुमच्या मोबाईलवरती करा, मोबाईलवरती याचं ऍप आहे, मोबाईलला कनेक्ट केलं तर मोबाईलला सुद्धा होईल. which one is more secure, Dropbox or OneDrive? It's again चॉईस आहे. सिक्युरिटी प्रत्येकाची चांगलीच आहे, फार प्रॉब्लेम नाहीये. एक दोन फीचर वेगवेगळे आहेत, जसं पासकोडची सिस्टीम गुगल ड्राईव्हने दिलेली आहे, मायक्रोसॉफ्टनी पर्सनल वॉल्ट दिलेला आहे की ज्याच्यात तुम्ही स्टोअर करू शकता. प्रत्येकाचे थोडे वेगवेगळे. क्विजचं आन्सर एकाने विचारलेले, क्विज ऑलरेडी मेल केलेले आहे, त्याच्यात तुम्हाला आलेलं आहे. इज दिस सिक्युअर फ्रॉम व्हायरसेस? हा, महत्वाचा प्रश्न. हे अजिबात सिक्युअर नसतं व्हायरसेस पासून. तुमच्या मशीनवरती जर व्हायरस आला तर तो तुमच्या गुगल ड्राईव्हला जाईल, वन ड्राईव्हला जाईल, ड्रॉपबॉक्सला जाईल, तो टिकत नाही. कारण तुम्ही तुमच्या मशीनवरती सिंक करताय त्या फाईल, तर त्या ऑटोमॅटिकली मल्टिपल ठिकाणी व्हायरस स्प्रेड होणार तुमचं. ही फार मोठी रिस्क असते गुगल क्लाउड मध्ये, कुठल्याही क्लाउड स्टोरेज मध्ये. त्यामुळे तुम्ही तुमच्या मशीनची, एका मशीनची काळजी नाही घेतली आणि तुम्ही त्याच्यावरती जर व्हायरस आला आणि ती एखादी फाईल इन्फेक्ट झाली, तर ती फाईल एकदा का सिंक झाली तुमच्या ऑनलाईनच्या अकाउंटला, की त्या ऑनलाईनच्या अकाउंटवरून तुमच्या मल्टिपल डिव्हाइसेसला करप्ट करत जाणार, हे निश्चित आहे. मात्र ह्याच्यासाठी साधी काळजी घ्यायची, गुगल ड्राईव्ह आणि वन ड्राईव्ह मध्ये वर्ड फाईल आणि तुमचे डॉक्युमेंट्स ह्याच्याशिवाय वेगळं काही स्टोअर करू नका. इट्स सेफर. का? कारण डॉक्युमेंट्स आणि एक्सेलला त्या मानाने व्हायरसेस कमी आहेत आणि कुठले बेसिक अँटीव्हायरस यांचे व्हायरसेस प्रोटेक्ट करू शकतात. EXE वगैरे ज्या फाईल आहेत तुमच्या सॉफ्टवेअरच्या, त्या फाईल स्टोअर करू नका. कॅन वी स्टोअर युजर आयडी पासवर्ड ऑन गुगल ड्राईव्ह वेदर इट इज सिक्युअर? कालच आपण रिपीट केलंय, प्लीज असे प्रश्न करू नका. कुठेही युजर नेम पासवर्ड स्टोअर करणं चुकीचं आहे. एक्सेप्ट प्रोफाईलच्या सर्व्हिसेस मध्ये तुम्ही स्टोअर करू शकता, मात्र ते पण लिमिटेड करा. कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन सुद्धा स्टोअर करू नका. मोबाईल मध्ये जसे बोलून टाईप होते तसे लॅपटॉप मध्ये कसे करता येईल? ओके, याला टेक्स्ट टू स्पीच ही स्पीच टू टेक्स्ट नावाची कन्सेप्ट आहे. याचे स्वतंत्र टूल असतात. जर तुम्ही मायक्रोसॉफ्टचं पेड व्हर्जन वापरत असाल, लेट्स से, मी तुम्हाला पुन्हा एकदा शेअर करतोय. हे मी मायक्रोसॉफ्टचं पेड व्हर्जन वापरतोय. 420 रुपीज पर मंथ ह्याचे चार्जेस आहेत. हॅलो, आय एम डुईंग दिस, प्लीज टाईप द टेक्स्ट.
I like this text. Please continue typing for next few lines. Sorry. Please continue to type the text as long as I'm talking. Continue full text. I want to change the paragraph. Okay, तेवढा इंटेलिजन्स नाहीये. ठीक आहे. सो हे जे मी आता दाखवलं तुम्हाला, हे मायक्रोसॉफ्टचं मी आता रिसेंटली ऑफिस 365 जो प्रकार आहे मायक्रोसॉफ्टचा, त्याचं 420 मध्ये वापरतोय. याच्यात हे गुगल टायपिंगचं तुम्ही गुगलच्या बाबतीतही अशाच पद्धतीने वापरू शकता. गुगलला आपण तो पुढच्या सेशन मध्ये घेऊ थोड्या वेळात. तो शेवटचा छोटाच आहे. पुन्हा क्वेश्चन अँड आन्सर घेतोय. एक मिनिट, शेअर स्टॉप करतो. ओके. कोणतेही ऍप्लिकेशन डाउनलोड केले तरी कॉन्टॅक्ट लिस्ट, मीडिया, फोटोचा ऍक्सेस अलाउ करावा लागतो. तो योग्य आहे का? त्याचा यूज होतो का? टेलिग्राम इन्स्टॉल करताना तो अनुभव आलाय? हा प्रश्न आहे. कुठलेही ऍप्लिकेशन डाउनलोड करा, प्रत्येक जण तुम्हाला कॉन्टॅक्ट मागणार आहे. जिथे जिथे चॅटिंगचा प्रश्न आहे, कारण चॅटिंगसाठी तुमचे कॉन्टॅक्ट सिंक करावे लागतील. त्याच्याशिवाय तुम्हाला कसं चॅटिंग करता येईल? त्यामुळे कॉन्टॅक्ट मागणार. आता हा तुमचा पार्ट आहे. म्हणजे दोन प्रकार आहेत. मला सोशल मीडिया वापरायचं आहे का मला सोशल मीडियापासून दूरच राहायचंय? सोशल मीडिया वापरायचं आहे तर थोडेसे आपल्याला गृहीतक धरावे लागतील की आपल्याला कॉन्टॅक्ट लिस्ट शेअर करावी लागते. त्याच्यात तो त्यांचा ऍक्सेस मिळू शकतो. सिक्युरिटी डेफिनेटली जेव्हा तुम्ही डिजिटल मीडियम मध्ये आहात तेव्हा सिक्युरिटीची काळजी सगळ्या साईडने असते. डिजिटल मीडियम मध्ये एक साधा प्रश्न सांगितला जातो, वन्स डेटा कॉपीड इट इज ऑलवेज इझी टू स्टील. म्हणजे एकदा का डेटा कुठलाही तुम्ही कुठल्या मीडियम मध्ये स्टोअर करायला चालू केला डिजिटली, तर तो चोरी करायला सोपा होतो. त्याच्यामुळे हे सिक्युरिटीचा बेसिक प्रश्न असतो. त्यामुळे तुम्ही चॉईस त्या पद्धतीने ठेवायची की तुमचं बिहेवियर, काल जसं अंकुश सरांनी सांगितलं की सिक्युरिटी हा तुमच्या बिहेवियरचा पार्ट जास्त आहे. त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यात तुम्ही प्रॅक्टिकली ते कसं वापरता याच्यावरती डिपेंड आहे. व्हॉट इज पॉसिबिलिटी ऑफ ओन ड्राईव्ह गेटिंग इन्फेक्टेड ड्यू टू अदर अनोनिमस युजर इन्फेक्टेड ड्राईव्ह? वन ड्राईव्ह दुसऱ्यामुळे इन्फेक्ट होऊ शकत नाही. तुम्हाला त्याचं युजर नेम पासवर्ड लागतं. तुमच्या ज्या मशीन आहेत त्याच्यावरतीच ते वापरा. दुसऱ्याच्या मशीनवरती वन ड्राईव्ह वापरू नका. तुमच्याकडे जर 2 मशीन असतील, ऑफिसचं एक, घरचं एक, तरच वापरा. 2 वेगवेगळ्या मशीन दुसऱ्याच्या मशीनवर डाउनलोड करून ठेवताय आणि नंतर काहीतरी करताय, असं काही करू नका. ठीक आहे. कॅन मल्टिपल युजर यूज वन VBA प्रोग्राम सायमल्टेनियसली ऑन VBA प्रोग्राम सायमल्टेनियसली ऑन डिफरंट PC व्हाया ड्रॉपबॉक्स? VBA प्रोग्राम ऍप्लिकेशन म्हणताय तुम्ही, EXE डेफिनेटली वापरू शकता मल्टिपल ठिकाणी. मात्र एक लक्षात घ्या, EXE वापरताना कुठलीही त्याच्याबरोबर जे टेम्पररी फाईल्स तयार होतात त्याही कंटिन्युअस सिंक व्हायला चालू होतील. त्यामुळे तुमचं EXEचं जे ऑपरेशन आहे VBAचं, VB6 वगैरे असेल तर त्याचं ऑपरेशन कसं वर्क होईल शुअर सांगू शकत नाही. तुमच्या ते कॉडवर, तुमच्या त्या याच्यावरती आहे, ऍप्लिकेशनच्या डिझाईन वरती आहे. ओके, आय एम स्टॉपिंग हिअर राईट नाव ऑन वन ड्राईव्ह. आपण जो शेवटचा छोटासा पार्ट आहे बऱ्यापैकी वापरलेला आहे, ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी. जसं आपण एक 2 मिनिटाचा ब्रेक घेऊ आणि मी फक्त आता ऑनलाईनचं वर्ड आणि ऑनलाईन एक्सेल वापरण्याच्या संदर्भात थोडक्यात सांगतो आणि आपण मग शेवटचं क्लोज करू देते. 2 मिनिट आपण पॉज घेतोय. ओके, कमिंग बॅक टू दिस. तुम्ही शेअरिंग पुन्हा चालू करतो. आय होप इथं प्रश्न थांबलेले आहेत. आपण आता याच्यावरती जाऊ, वर्ड आणि एक्सेल वरती ऑनलाईन वापरण्याच्या बाबतीत. वर्ड मी तुम्हाला दाखवलं, हे जे मी वापरतोय ऑफिस 365चं व्हर्जन आहे. ऑफिस 365च्या बरोबर खूप फीचर्स येतात. तुमच्या संस्थेच्या लेवलला तुम्ही मायक्रोसॉफ्ट बरोबर जर डायरेक्ट टायअप केलं तर मायक्रोसॉफ्ट एज्युकेशन सेक्टरसाठी काही फ्री लायसन्सेस देतं. आता आपण खूप ठिकाणी ते वापरतायत लोक. आणि गुगल फॉर एज्युकेशन हा प्रोग्राम आहे गुगलचा. काही संस्थांनी याच्या बाबतीत काम केलेलं आहे. गुगल फॉर एज्युकेशन जर तुम्ही वापरलं तर गुगल फॉर एज्युकेशन मधून तुम्ही तुमच्या ऑर्गनायझेशनसाठी अप्लाय करून त्याचं तुम्ही सर्टिफिकेशन केलं तर तुम्हाला G Suite हा जो प्रकार आहे, ज्याच्यामध्ये इथे आयकॉन दाखवलेले तुम्हाला जीमेल, गुगल ड्राईव्ह आणि बाकीच्या गोष्टी ज्या आहेत, गुगल फॉर्म्स, या सगळ्या तुम्हाला एकत्र सिंक करून वापरता येण्यासारख्या आणि फ्री ऑफ कॉस्ट गुगल देतं. पण त्याच्यासाठी थोडासा फार प्रचंड त्याचा फॉलोअप घ्यावा लागतो. सेम गोज विथ मायक्रोसॉफ्टच्या बाबतीत. मायक्रोसॉफ्ट त्यांचं एक लायसन्स आहे,
ओके. सी एंटर फॉर युअर स्कूल. स्कूल साठी मायक्रोसॉफ्ट सुद्धा देतं. आय थिंक सो. याच्यावरती आपण जमलं तर सेशन बघू. मला कोणी एक्सपर्ट भेटले याचे तर आपण अरेंज करू याचं पण काहीतरी. पण स्टुडंट्स आणि टीचर्सला डायरेक्ट जर साइन अप करायचं असेल, त्यांच्यावर त्यांचं डायरेक्ट असोसिएशन असेल मायक्रोसॉफ्ट बरोबर केलं, तर मायक्रोसॉफ्ट याचे काही प्रॉडक्ट्स डायरेक्टली फ्री ऑफ कॉस्ट वापरायला देते. लाईक मायक्रोसॉफ्ट टीम आहे सध्या जे जोरात चाललंय. झूमच्या बरोबर मायक्रोसॉफ्ट टीम चालतं, विच इज व्हेरी सिक्युअर कन्सिडरिंग झूम. आपण झूम वापरतो, त्याच्या पाठीमागचं बॅकग्राऊंड एवढंच की सगळ्यांना ते वापरायला सोपं आहे आणि आता ते इझी पडते सगळ्यांना म्हणून. ओके. Okay, there is one question. Can we transfer Dropbox document to OneDrive or to Google Drive and vice versa? असं करू नका, कॉम्प्लिकेशन्स होईल. मी स्वतः प्रयोग करून पाहिलेला आहे. त्याच्यासाठी थर्ड पार्टी टूल्स आहेत ज्यांच्यात एकाच वेळेस मल्टिपल ठिकाणी सिंक करता येतं. म्हणजे मी वन ड्राईव्ह पण वापरायचा, ड्रॉपबॉक्स पण वापरायचं आणि गुगल ड्राईव्ह पण वापरायचं. तिघांनाही मी अकाउंट वापरायचे. पण एवढी सर्कस करण्याची काही गरज नाही असं मला वाटते. तुम्ही एक कुठल्याही ऍपला स्टिक राहा आणि ते वापरा. दॅट इज बेटर. तुम्हाला जे आवडतं, जे कम्फर्टेबल आहे ते. ओके. मायक्रोसॉफ्ट ऑफिस A1 मध्ये तुम्हाला मी दाखवले हे प्लॅन्स आहेत. त्याच्यात तुम्हाला मायक्रोसॉफ्टचं थोडंसं लायसनिंग पाहणं हे कॉम्प्लिकेटेड पार्ट आहे. मायक्रोसॉफ्ट 365 एज्युकेशन. ठीक आहे. डिव्हाइसेस, एज्युकेशन, त्याचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत. होपफुली आपलं नेक्स्ट सेशन आहे. आपले आयटी मॅनेजर आहेत मोस्ट प्रॉबेबली चौथ्या दिवशी, आजपासून 2 दिवसांनी विद्यापीठाचे आयटी मॅनेजर आहेत, ते त्याच्या संदर्भात जास्त बेटर सांगू शकतील. त्यावेळेसच्या सेशनला प्रेझेंट राहा. सो मायक्रोसॉफ्ट फॉर एज्युकेशन कसं वर्क करतं ते किंवा आपण त्याचा प्रयोग कसा करू शकतो हे आहे. गुगलच्या बाबतीत गुगल फॉर एज्युकेशन आहे, त्यांचं पण आपण मी बघतो त्याचं पण काही अरेंज करता आलं तर. पण दोन्हीच्या ठिकाणी तुम्हाला हे फ्री ऑफ कॉस्ट मिळू शकतं, त्याला पैसे घालायची गरज नाही. ऑफिस 365 आणि मायक्रोसॉफ्ट ऑफिस वर्क टुगेदर. मायक्रोसॉफ्टच प्रॉडक्ट ऑफिस 365 आहे. त्याला आता मायक्रोसॉफ्टने पुन्हा रिनेम केलेलं आहे, ज्याचं नाव आहे मायक्रोसॉफ्ट 365, नॉट ऑफिस 365. त्यांनी थोडंसं चेंज केलं. आता ते मायक्रोसॉफ्ट 365 म्हणतात. लॉकडाऊनच्या अगोदरपर्यंत या प्रॉडक्टचं नाव ऑफिस 365 होतं. आता मायक्रोसॉफ्ट 365 झालं. ओके. सो ज्यांना आता दोन गोष्टी आहेत. ऑनलाईन वापरायचं म्हणजे आता जे तुम्ही वापरताय हे झालं रेग्युलर डेस्कटॉप बेस्ड टूल, जे की मी इथे इन्स्टॉल्ड असतं, ते मी वापरू शकतो. माझ्या मशीनवरती इन्स्टॉल्ड आहे, ते मला कम्फर्टेबल आहे. आणि मी जसं म्हटलं की प्रत्येक फाईल जी तयार करताय ती तुम्ही सेव्ह ॲज केलं, वन ड्राईव्ह पर्सनल मध्ये जाऊन सेव्ह केलं तर तुम्हाला सेव्ह करता येतं. माझे वेगवेगळे ऑफिसचे फोल्डर्स आहेत, ते सगळे फोल्डर्स मी ऑनलाईनला सिंक करतो आणि ते वापरतो. तर हे मॅन्युअल आपलं लोकल इन्स्टॉल्ड सॉफ्टवेअरला झालं. जर ऑनलाईनला वापरायचं असेल तर मायक्रोसॉफ्टचं, आता मी कुठलं अकाउंट लॉग इन आहे, जस्ट अ मिनिट. सो जसं गुगल ड्राईव्हला तुम्ही बघितलं असेल, मायक्रोसॉफ्ट 365 सेम आहे. आउटलुक येतं, वन ड्राईव्ह येतं, वर्ड येतं, एक्सेल आहे, पॉवर पॉइंट आहे, वन नोट आहे, टू डू आहे, कॅलेंडर आहे आणि स्काईप आहे. स्काईप बऱ्याच जणांना माहित असेल तर स्काईप हे ऑल्सो व्हिडिओ कॉलिंग टूल आहे. हे ऍक्च्युली खूप जास्त प्रमाणावरती बिझनेस वर्ल्ड मध्ये वापरला जाणारा टूल आहे, पण खूप सोफिस्टिकेटेड आहे. पण ओव्हर द पिरियड आता ह्याचं सुद्धा टीम मध्ये मर्जिंग होईल अशी शक्यता आहे. बघू. लेट्स से वर्ड. आता ही वर्डची जी कॉपी आहे, ज्यांना मायक्रोसॉफ्ट ऑफिस बरोबर कम्फर्ट आहे त्यांच्यासाठी हे सोपं आहे. हे सुद्धा फ्री ऑफ कॉस्ट आहे ऑनलाईन व्हर्जन. जसं गुगलचं गुगल वर्ड आणि गुगल डॉक आणि गुगल शीट म्हणून फ्री आहे, तसं आता मी जे वापरतोय हे मी दाखवतो. हे आता मी टेस्टिंगचं अकाउंट केलेलं आहे, आजच सकाळीच केलंय. तर ह्या टेस्टिंगच्या अकाउंटवर वापरतोय. ह्याच्यात मला ऍज गुड ऍज लोकल व्हर्जन सारखं सगळं मिळतं. नॉट फुल्ली. हा डिक्टेट जो प्रकार होता, जो मी मला सांगितलं की बोललं आणि टाईप केलं, हा प्रकार इथे ऑनलाईनला अवेलेबल आहे. ठीक आहे. सो मायक्रोफोन अलाउ करावा लागतो तुम्हाला तुमच्या मशीनचा. मायक्रोफोन अलाउ केला. ठीक आहे. माझं अँटीव्हायरस वॉर्निंग देतोय माझ्या मशीनचं वापरलं चाललंय म्हणून. हॅलो, आय वॉन्ट टू टाईप दिस, प्लीज टाईप दिस टेक्स्ट.
I would like to do this. I want to close the document. Please continue typing the document. Thank you. See, so this is available Microsoft Microsoft च्या टायपिंग मध्ये. जर तुम्हाला हे वापरायचं असेल, ओके कंटिन्यू टाइप करतोय तो. आय स्टॉप दिस. ठीक आहे, दिस इज व्हेरी गुड फीचर. दुसरं मायक्रोसॉफ्टच्या बरोबर जे ट्रान्सलेट आहे, बऱ्याच जणांना गरज पडते. इथे ट्रान्सलेट आहे, ट्रान्सलेट सिलेक्शन. मला याचं ट्रान्सलेशन जे आहे मायक्रोसॉफ्टचं ते गुगलच्या ट्रान्सलेशन पेक्षा जास्त बरोबर वाटतं. कारण मी 2-3 ठिकाणी ज्याचा अनुभव घेतला रिसेंटली, तर मायक्रोसॉफ्टच्या ट्रान्सलेशन पेक्षा याचं ट्रान्सलेशन जास्त बरोबर आहे. हॅलो, हा मला मजकूर टाईप करायचा आहे, मला हे करायचं आहे, मी करू इच्छितो की कृपया दस्तावेज बंद करा, कृपया दस्तावेज टाईप करत राहा जेणेकरून हे मायक्रोसॉफ्ट वंडर माईक. ओके, ठीक आहे. सो हे जे आहे आता यांनी इथल्या इथे ट्रान्सलेट करून दिलं आणि हे मी इन्सर्ट केलं तर माझे बॉडी ट्रान्सलेशन चेंज झालं. सो गुगल मायक्रोसॉफ्ट बरोबर हे फीचर्स आहेत. तुम्हाला ऑनलाईन डायरेक्टली करता येतं आणि हे जे काही तुम्ही ऑनलाईन करताय याचं तुम्हाला मी पुन्हा सांगतो की हे पूर्णचे पूर्ण कॅपेबल नाहीये जेवढं लोकल व्हर्जनचं प्रॉपर लायसन्स इन्स्टॉल करतात त्यावेळेस. मात्र हे ऑनलाईनला सुंदर चालतं आणि तुमचं बेसिक कामं हे निश्चित होऊ शकतात. आणि जसं तुम्हाला म्हटलं की वन ड्राईव्ह मध्ये तयार केलेली फाईल तुम्ही ती सेव्ह करायची. सेव्ह ॲज केलं, फाईल कुठे सेव्ह होते बघा आता. सी, इट्स ओपनिंग माय वन ड्राईव्ह. डॉक्युमेंट्स आहे जे आता मी फोल्डर तयार केलेलं आहे. मी इथे फोल्डर तयार करतोय. याच्यात जर मला नवीन फोल्डर तयार करायचं असेल, इथे नवीन फोल्डर आहे, क्रिएट केलं आणि सेव्ह केलं. डॉक्युमेंट माझं सेव्ह झालेलं आहे. ओके, सो हे डॉक्युमेंट आता सेव्ह झालेलं आहे. या पद्धतीने ऑलमोस्ट जसा वर्डचा एक्सपिरियन्स आहे तुमचा मायक्रोसॉफ्टचा, तसा ऑलमोस्ट नियर बाय एक्सपिरियन्स याच्यात येतो. पण पूर्ण सगळ्या फीचर येत नाहीत. काही काही फीचर लिमिटेड आहेत कारण वेबच्या हिशोबाने त्याच्यात थोडं मॉडिफिकेशन केलेलं आहे. मात्र काही काही जसं तुम्हाला मी आता दाखवलं, बोललं की टाईप होतं, जे सगळ्यांचा आवडता विषय आहे. पण ज्यांनी मोबाईलवरून काम करणार आहे त्यांच्यासाठी कुठलेही टूल असलं फरक पडत नाही. मोबाईलवरती तुम्ही सगळे गुगल सगळ्यांनाच देतं अँड्रॉइड मध्ये, तर तेही वापरू शकता. ठीक आहे, दिस इज वर्ड. सेम एक्सेल आहे. एक्सेल आहे. एक्सेल पण इथे ओपन इन डेस्कटॉप ऍप देतं. ज्यावेळेस मी क्लिक करतो ते माझ्या मशीनला कनेक्ट करायचा प्रयत्न करतं. तर मी आता आपण ऑनलाईनच दाखवतोय. सो एक्सेल हे पुन्हा मायक्रोसॉफ्टचं ऑनलाईन स्वरूप आहे, जसं तुम्ही डेस्कटॉपवर वापरताय. मायक्रोसॉफ्टने रिसेंटली चालू केलंय, आता म्हणजे पाठीमागच्या 3-4 वर्षात मायक्रोसॉफ्टने या पद्धतीने यायला चालू केलं. आता गुगल बऱ्याच वर्षापासून आहे. मात्र एक निश्चित आहे, गुगलचं जे कोलॅबरेशन प्रकार आहे, म्हणजे एकाच वेळेस मल्टिपल लोकांनी टाईप करता येणं, डॉक्युमेंट शेअर करता येणं, हे गुगलचं निश्चितपणे मायक्रोसॉफ्ट पेक्षा बेटर आहे. आणि मायक्रोसॉफ्टचं एक ऍडव्हान्टेज हे आहे की मायक्रोसॉफ्टला तुम्ही जो स्वतः इतक्या वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तुम्हाला वापरायचा, त्या पद्धतीत तुम्ही कंटिन्यू काम करू शकता. त्याच्यासाठी फक्त आणि फक्त एक गोष्ट लागते, पैसे नाही लागत. फक्त तुम्हाला outlook.com outlook.live.com वरती गेलात. आता माझं ऑलरेडी सेव्ह आहे, मला साइन आउट करावं लागेल. ठीक आहे, हे रेग्युलर आहे outlook.com. इथे साइन इन कुठल्याही मायक्रोसॉफ्टच्या साईट वरती गेलात तुम्ही किंवा आउटलुक login.live.com आहे, याच्यावरती साइन इनला गेलं की तुम्हाला ते साइन इन विचारेल. त्यावेळेस नवीन अकाउंट क्रिएट करा आणि तुम्हाला हे सगळे फीचर्स यायला चालू होऊन जातील. सेम सगळं आहे, पुन्हा तेच वन ड्राईव्ह वापरणं, वर्ड आहे, पॉवर पॉइंट आहे. येस सर, नाही चालू आहे सर, अजून जॉईन करताय. फक्त आता आयडी मी वापरते, तुम्हाला दुसरीकडे जॉईन करावं लागेल. ओके,
येस येस सर, शुअर सर, थँक्यू सर. सुर्वे सर होते. ठीक आहे. सो एकदा का अकाउंट तयार केलं की हे सगळ्या सर्व्हिसेस तुमच्या येऊन जातात. त्यामुळे मायक्रोसॉफ्टचं अकाउंट ज्यांना आवडतं त्यांनी मायक्रोसॉफ्ट वापरावं. ठीक आहे. सो सेम अगेन मी पॉवर पॉईंट सुद्धा करायचं असेल ऑनलाईन करू शकतो. बट अगेन हा एक्सपिरियन्स पूर्णच्या पूर्ण जसं तुमचं नेटिव्ह ऍप आहे जेवढं ते पॉवरफुल आहे आणि जेवढं ते फास्ट चालतं तेवढं ऑनलाईनचं निश्चित चालत नाही. हे नेहमी लक्षात ठेवा. कारण ऑनलाईन हे शेवटी ब्राउझर या एका गोष्टीच्या आत चालतं. तुमचा ब्राउझर किती कॅपेबल आहे त्याच्या बेसवरती ते सगळं चालतं. म्हणून प्रत्येक ब्राउझरचं मायक्रोसॉफ्ट रिकमेंड काय करतं की तुम्ही आमचे एज वापरा आणि एज मध्ये सगळे प्रॉडक्ट आउटलुकचे वापरा. सिक्युरिटी जास्त आहे, स्पीड जास्त आहे. डेफिनेटली त्यांनी त्या हिशोबाने कॉन्फिगर केले. गुगलच्या बाबतीत क्रोमच्या आतमध्ये जीमेल आणि बाकीच्या सर्व्हिसेस, युट्यूब ह्या सगळ्या सर्व्हिसेस क्रोमच्या आत चालतात. दोन्ही कंपन्या मोठ्या आहेत, दोघांचे स्वतःचे त्यांचे कम्पॅटिबल कॉन्फिगरेशन्स आहेत. तुम्ही दोन्हीकडेही मिक्स करून वापरू शकता, असं काही लिमिटेशन नाहीये. क्रोम वरती जाऊन तुम्ही आउटलुक, आता क्रोम वरून सगळं आउटलुक वापरतोय, इट्स ओके. पहिल्यासारखं राहिलं नाही की प्रत्येक जण स्वतंत्र एरिया बांधून घ्यायचा. आता क्लाउडच्या सिस्टीम्समुळे प्रत्येक जण एकमेकाला कम्पॅटेबल सिस्टीम बनवतोय. पण त्याच्यात थोडेसे फीचर मध्ये व्हॅरिएशन निश्चित ठेवतात लोक. तर त्यामुळे मायक्रोसॉफ्ट एज वरती गेलात तर त्या हिशोबाने वापरता येईल, सिक्युरिटी थोडी जास्त पडते. आणि याच्यामध्ये जर आलात क्रोम मध्ये तर तुम्ही गुगलचं जे शीट्स वगैरे आहेत ते वापरा. आता याच्यामध्ये मी जे दाखवलं तुम्हाला आता हे होतं हे मायक्रोसॉफ्टचं आउटलुक, वन ड्राईव्ह, वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट या गोष्टी. वन नोट ठीक आहे. टू डू एक चांगला फीचर आहे जो आपण ज्या दिवशी आपण मेल मर्ज करणार आहोत, एक्सेल मेल मर्ज, त्या दिवशी मी तुम्हाला सांगतो. अँड जे दुसरं पार्ट आहे, आता हा झाला मायक्रोसॉफ्टचा प्रकार की तुम्हाला याच्यात आउटलुक जे काही तुम्ही तयार करताय फाईल, समजा एखादी कुठली फाईल तयार केली आहे ती इथे डायरेक्टली स्टोअर पण दिसते. आपण तयार केलेल्या फाईल्स आहेत ज्या तुमच्या ऑनलाईनच्या ड्राईव्हला, म्हणजे आता तुम्ही मशीन न वापरता फक्त लॅपटॉपवरून काम करायचं ठरवलं तर तुम्ही डायरेक्टली ऑनलाईन काम करू शकता. ठीक आहे. हे माझं डॉक्युमेंट आहे आता जे मी टाईप केलं होतं. बेसिक वर्क तुमचं चांगलं होऊ शकतं. थोडीशी प्रॅक्टिस चांगली केली तर हे तुम्ही व्यवस्थित वापरू शकाल. कारण तसे आपण मायक्रोसॉफ्ट वर्डचे सगळे फीचर वापरत नाही, बेसिक वापरतो. तर मात्र तुम्हाला याचा वापर करता येईल. फाईल सेव्ह केल्यानंतर शेअरचा ऑप्शन पुन्हा येतो. हे शेअर ही चांगली गोष्ट आहे. आजकाल शेअरिंग या गोष्टीवर भरपूर काम चालू आहे. त्यामुळे बरेच लोक शेअरिंग हे ऑप्शन डिफॉल्ट देतात. इथं पुन्हा तोच ऑप्शन, अलाउ एडिटिंग, सेट एक्सपायरेशन डेट, पुन्हा पासवर्ड सेट करायचा असेल पासवर्ड सेट करता येतो. मात्र ह्या सगळ्या जसं बटन येत आहे गो प्रीमियम, प्रीमियम सर्व्हिसेस आहेत, नॉट फ्री. हे झालं मायक्रोसॉफ्टच्या बाबतीत. दुसरा पार्ट पुन्हा येतो मी गुगलकडे. गुगलच्या बाबतीत गुगल ड्राईव्ह ह्या एका कन्सेप्टच्या आतच गुगलनी मॅक्सिमम वर्क त्यांचं केलेलं आहे. आपण गुगल ड्राईव्ह जीमेललाच पाहू. योगेश खमाते हॅज रेज्ड हँड. सर 5 मिनिट्स आपण संपत आलोय, सेशनच्या एंडला आलोय. क्वेश्चन आन्सर्स घेऊ आपण. सी गुगल डॉक्स आहे, शीट्स आहे, स्लाइड्स आहे. डॉक्स म्हणजे मायक्रोसॉफ्ट वर्ड जे आहे ते डॉक्स आहे. मायक्रोसॉफ्ट एक्सेल आहे ते शीट आहे. मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट जे आहे ते स्लाइड्स आहे. हे तीन जे बेसिक टूल वापरले जातात ते गुगलनी चांगल्या पद्धतीने केलेले आहेत. कोलॅबरेटिव्हच्या बाबतीत खूप छान आहे गुगलचे एक टूल्स आणि मल्टिपल लोक छान काम करू शकतात. शेअरिंग सोपं आहे आणि तुमचे सगळ्यांचे गुगलचे अकाउंट असल्यामुळे तुम्हाला ते जास्त सोपं जातं गुगलचं वापरणं. मात्र जेवढं तुम्ही मायक्रोसॉफ्टच्या वर्ड मध्ये इझिली कामं करू शकता तेवढी तुम्हाला डॉक्स मध्ये वेळ लागेल, प्रॅक्टिस करावी लागेल, कारण त्याचा फरक वेगळा पडतो. लेट्स से की नवीन डॉक्युमेंट तयार करतोय मी मायक्रोसॉफ्ट वर्ड. अगेन सी हा विंडो आलेला आहे. आता या विंडो मध्ये तुम्ही डायरेक्टली मायक्रोसॉफ्ट वर्ड वापरून याच्यामध्ये गुगल डॉक्स मध्ये वापरून तुम्ही सगळं याच्यात पुन्हा टायपिंग करू शकता. इथे व्हॉइस टायपिंग आय थिंक कुठे दिसलं नाही मला. ठीक आहे, मे बी चेक करतो. व्हॉइस टायपिंग नाहीये इथे. लँग्वेजेस ज्या ब्राउझरला तुमच्या होत्या त्या डिफॉल्ट चेक केल्या. मी तुम्हाला जे म्हटलं की प्रत्येक कंपनी स्वतःच्या हिशोबाने ऍडजस्ट करते. त्यांनी जे ब्राउझरला एक्सटेन्शन दिलंय तेच त्यांनी डायरेक्ट डॉक्सला सुद्धा डायरेक्ट एनेबल केले. ज्या सेटिंग आपण वर केल्या त्या पण आल्या. हे त्यांच्या कम्पॅटेबल वापरण्याच्या बाबतीतला फरक असतो.
व्हॉइस टायपिंग सी आहे ते टूल्स. व्हॉइस टायपिंग गुगलला सुद्धा आहे. अगेन I want to type this. Please type the whole text. I will continue typing this text. Thank you. Please close the document. Okay. So जसं तुमचं बाकीचं आहे. अच्छा, मराठी टाइप करतोय का? नाही. ठीक आहे. तो टायपिंग करतोय पण डेफिनेटली चुकणार. टायपिंग हे फक्त सध्या इंग्लिश मध्ये आहे. मराठी टायपिंगच्या बाबतीत यांनी काही काम केलं का? मला वाटत नाही. मध्ये प्रोजेक्ट चालला होता. केला असेल तर बघू. व्हेरी गुड. कृपया हे सगळे टाइप करून द्यावे. आपण टाइप करून दिलेलं डॉक्युमेंट आम्हाला आवडला आहे. गुड. सो गुगल बरोबर हे फीचर आहे. सेम गोज आपण मायक्रोसॉफ्टच्या जस्ट फीचर कंपॅरिझन. नाही आलेलं. सो मायक्रोसॉफ्ट मध्ये मराठी अजून सपोर्ट आलेला नाही, मात्र गुगलने सपोर्ट दिलेला आहे. सो गुगल वापरणं चांगलं उत्तम आहे तुम्हाला जर टायपिंग व्हॉइस टायपिंग करायचं असेल तर. ठीक आहे. सो मी आता जसं दाखवलं इथं टूल्स आहेत. आपल्याला हे वापरू शकता. सेम स्टोरी पुन्हा अजून डॉक्युमेंट ज्यावेळेस पण सेव्ह करताय तुम्ही, ईमेल ॲज अटॅचमेंट म्हटलं तो डायरेक्टली ईमेल पाठवता येतं. डोंट अटॅच. त्याला पीडीएफ करून पाठवायचं असेल पीडीएफ करून पाठवता येतं. सेंड युअरसेल्फ कॉपी. डोंट अटॅच इन्क्लूड कंटेंट इन द मेल. पीडीएफ केलं मी. आता हीच फाईल जी आहे ती डायरेक्टली पीडीएफ म्हणून पाठवायची मला. पाठवू शकतो. जो पुढे गेलेली फाईल. आता ह्या फाईल तुम्ही या पद्धतीने बऱ्याचशा गोष्टी आहेत. फक्त याचं लर्निंग कर थोडासा जास्त पडेल ज्यांनी अगोदर वापरलं नसेल. बरेचसे जणी वापरतायत त्यांना खूप सोपं आणि छान वाटतं कारण सगळं काम ऑनलाईन होतं. आणि मग मोबाईल वरती वापरताना तुम्हाला गुगल ड्राईव्ह आहे त्याच्या आतच हे टूल मिळून जातात. ते टूल्स तुम्ही वापरू शकता. गुगल डॉक्स, गुगल शीट्स जे सुरुवातीला म्हटलं मी. शीट्स आहे सेम जसं मायक्रोसॉफ्टचं एक्सेल आहे तसं मेलचं शीट्स आहे. बऱ्याच जणांना माहितीये गुगल शीट आपण वापरतोय. गुगल फॉर्म ज्यांनी वापरले त्यांना माहितीये. अगेन सेम काही फंक्शनच्या बाबतीत व्यवस्थित काम करतं हे, काहींच्या बाबतीत करत नाही. जर तुम्हाला जास्त वापरायची सवय नसतील फॉर्म्युलाज वगैरे सो ओके तुम्ही गुगल शीट मध्ये व्यवस्थित काम करू शकता. जर कॉम्प्लेक्स फॉर्म्युलाज पिव्होट टेबलच्या बाबतीत थोडंसं अजून एक्स्ट्रा काम करायचं असेल तर दोघांमध्ये पुन्हा व्हेरिएशन आहे. तर ह्या दोन गोष्टी आहेत. हे तुम्ही दोन्ही टूल्स मायक्रोसॉफ्ट राहू दे गुगल मी बाकीचे अजून खूप टूल्स आहेत पण जे बेसिकली तुमच्या इन अराउंड आहेत मी त्याच्यावरती फोकस केलेला आहे. त्यामुळे आता आपण आज जे केलं की 3 टूल्स ड्रॉपबॉक्स अँड ठीक आहे. ओके ह्या 3 गोष्टी आता मला दाखवल्या होत्या. तर हाऊ टू टाईप फोनेटिक देवनागरी कीबोर्ड इन वर्ड असा क्वेश्चन आलेला आहे. हाऊ टू टाईप फोनेटिक देवनागरी कीबोर्ड इन वर्ड. तर त्याच्यासाठी मी सुरुवातीला जे सांगितलं तुम्हाला गुगलचं टूल होतं पण रिसेंटली नॉट वर्किंग व्हेरी करेक्टली. तर भाषाइंडिया.com वरून डिफॉल्ट टूल मिळतात. भाषा इंडिया म्हणून आहे. लँग्वेज चूज करायची आहे. मी शेअरिंग पुन्हा ऑन करतो. विंडोज 10 साठी इंडिक लँग्वेज इनपुट टूल्स याच्यावरती गेल्यानंतर
लँग्वेज चूज केल्यानंतर तुम्हाला हे टूल मिळतात, हे इन्स्टॉल करायचे आणि इन्स्टॉल केल्यानंतर तुम्ही कुठल्याही लँग्वेज मध्ये इथे टाईप करू शकता. ठीक आहे. टाईप करण्यासाठी मी स्विचर वापरतो. माझ्या इकडे मी कीबोर्डचा शॉर्टकट कॉन्फिगर केलेला आहे अल्ट शिफ्ट. तसं तुम्ही इथे कॉन्फिगर करू शकता. लँग्वेज प्रेफरन्स आता मी विंडोज 10 वापरतोय, बऱ्याच जणांकडे नसेल विंडोज 10. विंडोज 7 चा फीडबॅक मिळाला आहे खूप जणांकडून. इथे ते इनपुट मेथड्स तुम्हाला टाकण्यासाठी दिलेले आहेत. इनपुट लँग्वेज, हॉट कीज. मी लेफ्ट अल्ट आणि शिफ्ट हे जे आहे ते वापरतोय, त्याच्यामुळे मी लँग्वेज स्विच करू शकतो. इथं तर मी खाली कॉर्नरला राईट साइड कॉर्नरला जिथं टाइम दाखवतो तिथं तुम्ही बघितलं मी कीबोर्ड प्रेस करतोय अल्ट शिफ्ट, लँग्वेज स्विच होतीये. त्या हिशोबाने माझ्या टायपिंगच्या वेळेस मी ताबडतोब तिथल्या तिथे काम करू शकतो. आता इंग्लिश चालू आहे, मराठी घ्यायचंय, मराठी आलं. ठीक आहे. देन वेअर कॅन वी गेट ऑप्शन ऑफ डिक्टेशन ऑन गुगल डॉस? रेश्मा सोमवंशी यांनी प्रश्न विचारलेला आहे. संकेत, ठीक आहे, अगेन मी गुगल डॉक्स वरती जातो. पुन्हा एकदा ज्यांना कळालं नसेल त्यांच्यासाठी रिपीट करतोय, नीट बघा. डॉक्स मध्ये ज्यावेळेस मी ओपन करतो एखादं डॉक्युमेंट, व्हॉइस टायपिंग आहे गुगल डॉक्स मध्ये. टूल्स मध्ये व्हॉइस टायपिंग हा शब्द आहे. व्हॉइस टायपिंग क्लिक केल्यानंतर इंग्लिश येत आहे. इंग्लिशच्या शेजारी आपण ऑप्शन चेंज करतो. गुगलचा लँग्वेजचा सपोर्ट ह्यूज आहे. मराठी करतोय आणि आता मी चालू करतो. कृपया हे सगळं टाईप करा. ठीक आहे, ज्यांना बघायचं होतं त्यांच्यासाठी व्हॉइस टायपिंग. प्लीज फीडबॅक फ्रॉम लिंक शेअर करा. ठीक आहे. वेअर कॅन वी गेट ऑप्शन देते. ठीक आहे. आणखी कुणाचे काही प्रश्न असतील तर प्लीज पोस्ट करा आता, बिफोर वी स्टॉप दिस सेशन. कुणाचे काही प्रश्न आहेत? कंटाळले का सगळे? ठीक आहे. सो आय थिंक सो आपण इथे थांबू. तर या ज्या गोष्टी केल्या त्याचा रिव्ह्यू घेताना पुन्हा एकदा मी कम्प्लीट रिव्ह्यू एकदा शेवटचा कम्प्लीट करतो. फर्स्ट थिंग, आपण जो पहिला पार्ट बघितला होता ते बेसिक टूल्स बघितले होते. गुगल ट्रान्सलेट हे जे टूल्स आहेत क्रोमच्या एक्सटेन्शन मध्ये वापरतायत ते वापरा. दुसरा पार्ट जो आहे तो म्हणजे तुम्ही ऑनलाईन स्टोरेज सर्व्हिसेस वापरताय. ड्रॉपबॉक्स आहे, वन ड्राईव्ह आहे आणि गुगल ड्राईव्ह आहे. 3 सर्व्हिसेस आहेत. 3 पैकी तुम्हाला जी कम्फर्टेबल वापरते ती वापरा. मी स्वतः ड्रॉपबॉक्स वापरलेलं आहे. मला ड्रॉपबॉक्स खूप आवडायचं, पण मायक्रोसॉफ्टने ज्यावेळेस वन ड्राईव्ह लॉन्च केलं त्याच्यानंतर ड्रॉपबॉक्स हे दोघांच्या अगोदर आलं होतं. तर ड्रॉपबॉक्स फार चांगली सर्व्हिस होती. मात्र मला स्वतःला आता माझ्या मशीनला सगळीकडे मी ऑफिसला लिंक करायला मी मायक्रोसॉफ्ट वापरतो. सो मायक्रोसॉफ्ट मला ते सोपं वाटतं. तुम्हाला तसं गुगल ड्राईव्ह निश्चितपणे सोपं वाटत असेल, कारण 90% लोकांचे मला वाटते जीमेल वरती आयडी आहेत, तर तुम्ही गुगल ड्राईव्ह वापरू शकता आणि गुगल ड्राईव्ह वरती सिंक करू शकता, शेअरिंग साठी वापरू शकता, ऑफिसच्या फाईल्स तिथेच ठेवू शकता. बट ऑफकोर्स शेअरिंग करताना काळजी घ्या. चुकून तुम्हाला जर सवय असेल 1 2 3 पासवर्ड सेट करायची तर तुमचे गुगल ड्राईव्ह वरती शेअर केलेल्या फाईल सगळ्या जगाला माहिती पडतील. ठीक आहे. सो पासवर्डची सिक्युरिटी घ्या. व्हायरसचा मध्ये उल्लेख केला होता, एका ठिकाणी आलेला व्हायरस मल्टिपल ठिकाणी जातो. हो, निश्चित जातो, पण तो तसा काढताही येतो. मग पण त्याच्यासाठी मी सुरुवातीपासून आपण कालच्या सेशन मध्ये पहिला सेशन त्यासाठीच घेतला होता. आता आपण ऑनलाईन वर्ल्ड मध्ये काम करतोय तर कंपल्सरी सिक्युरिटी हा फार महत्वाचा पार्ट आहे. त्यामुळे आपल्याकडे अँटीव्हायरस असणं, आपण अननेसेसरी साईटवर न फिरणं, गेम्स न डाउनलोड करणं, ठीक आहे, युट्यूब वगैरेच्या लिंक वरती विनाकारण क्लिक करून त्यात वेळ ऑफिसच्या किंवा वर्किंगच्या मशीन वरती न टाकणं हे जास्त गरजेचं आहे. कारण याच्यातून तुम्हाला टार्गेट करून त्या पद्धतीचे लिंक तुमच्या ईमेलवर पाठवल्या जातात आणि मग तुम्ही ते क्लिक करता आणि तुमची सिक्युरिटी कॉम्प्रोमाइज करून घेता. ओके. गुगल ड्राईव्हला पासवर्ड कसा ठेवायचा? गुगल ड्राईव्हला पासवर्ड स्वतंत्र असं ठेवता येत नाही. गुगल ड्राईव्ह हे जसं तुमचं मशीनला लॉग इन करता त्याच्या हिशोबाने मशीन वरती तो लगेच ओपन होतो. गुगल ड्राईव्हचं जसं मी वन ड्राईव्हचं टूल दाखवलं तुम्हाला आता इथे, वन ड्राईव्हचं टूल दाखवलं त्याच पद्धतीने ड्रॉपबॉक्स दाखवला, त्याचं डायरेक्टली ओपन होतं, त्याला वेगळा पासवर्ड नसतो. कारण तो तुम्ही ऑलरेडी मशीन लॉग इन करताय, याचा अर्थ असा आहे की तुमच्याकडे मशीनचा पासवर्ड आहे, त्यामुळे पुन्हा पासवर्डची गरज नाही.
ऑनलाईनला असेल तर तुमचा जीमेल अकाउंटचा जो पासवर्ड आहे तोच तुमचा ड्राईव्हचा पासवर्ड आहे. तुमचा मायक्रोसॉफ्ट आउटलुकचा जो पासवर्ड आहे तोच तुमचा वन ड्राईव्हचा पासवर्ड आहे, डिफरंट. कॅन वी यूज अनदर जीमेल अकाउंट फॉर सिंकिंग द डेटा फ्रॉम अवर ड्राईव्ह विच इज नॉट सिंक्ड विथ अवर मोबाईल फोन्स अँड अदर. जर तसं केलं तर मग मोबाईल फोनचं वेगळं अकाउंट वापरलं आणि ह्याचं वेगळं वापरलं तर मग अडचण ही आहे की तुम्हाला मोबाईलवरती पण तो युजर नेम सिंक करणं गरजेचं आहे, नाहीतर मग तुम्हाला उपयोग नाही राहणार. मोबाईलवरती कसं पाहणार तुम्ही फाईल्स? ठीक आहे. हाऊ टू स्टार्ट व्हॉइस टायपिंग इन मोबाईल. व्हॉइस टायपिंग इन मोबाईल मला वाटतं ते तुम्ही बेसिक आहे. तुमच्या मोबाईलवरती कुणालाही तुमच्या आजूबाजूला विचारलं तर सांगू शकेल, आणि आता मोबाईलवर डेमो देणं मला शक्य नाही. गुगल ड्राईव्ह ऑटोमॅटिकली ओपन होतं, राईट, ओपन होतं. कारण मी पुन्हा पुन्हा सांगतोय, तुमचं मशीन हे तुमचं मंदिर आहे, त्याची तुम्ही प्रॉपर काळजी घेतली पाहिजे. तर शेअरमध्ये मशीन असेल तर शेअर मधल्या मशीनला पण लॉकिंग करता येतं, की तुम्ही तुमचं अकाउंट आहे त्या पद्धतीने सिक्युअर करू शकता. मात्र आपल्याकडे प्रॅक्टिस अशी आहे की एकाच अकाउंटवरती एकाच युजर नेम पासवर्डवरती सगळी जगदुनिया वापरते. सगळ्यांच्या मशीनचं युजर नेम ऍडमिन असतं, सगळ्यांच्या मशीनचा पासवर्ड 1 2 3 4 5 6 असतो. कोणी या लॉग इन करा, काम करा. ही जी पद्धत आहे, ह्या सिनेरियोत जर तुम्ही तुमच्या आजूबाजूला काम होत असेल, कृपया वन ड्राईव्ह वगैरे ह्या गोष्टींच्या वाटेला जाऊ नका. तुमचा डेटा शेअर होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. तुम्ही तुमचं अकाउंट सिक्युअर करा अगोदर ह्या सगळ्या गोष्टीसाठी. म्हणून आम्ही काल सेशन घेताना पहिला सेशन ह्यासाठी घेतला, सिक्युरिटी ही फार महत्वाची आहे. ती जर नाही करत असाल तर कुठली ऑनलाईन टूल वापरू नका. तुम्हाला जर सिक्युरिटीच्या प्रॅक्टिसेस फॉलो करायच्या नसतील तर कुठली ऑनलाईन सर्व्हिसेस वापरू नका. तुम्ही त्याच्यातून तुमचा लॉस, रिस्क सगळं वाढवताय. त्याच्यामुळे त्याच्यात नका जाऊ. एक डेस्कटॉप मध्ये जर ऑफिसमध्ये 2-3 लोक बसत असतील तर लोक गुगल ड्राईव्ह सेव्ह जसे करावा का? नॉट रिकमेंडेड मी म्हणत नाही, कारण एकाच मशीनवरती तिघ जण वापरत असतील तर तुमच्या आयटीच्या पर्सन कडून तुमचे अकाउंट जे आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीने युजर नेम पासवर्ड स्वतंत्र करून सिक्युरिटी करून घ्या, करता येते. ती करून घेतली तर सर्टन प्रमाणात हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. मलाही माहिती आहे कॉलेजेसमध्ये मशीन्स कमी असतील, ऑफिसमध्ये सगळेजण तेच वापरत असतील, ठीक आहे. मात्र त्याला तुमच्या आयटीच्या पर्सन कडून प्रॉपर सिक्युअर करून घ्या, करता येतं. कॉन्फिडेन्शियल वर्क ऑनलाईन करणे कितपत योग्य आहे? मी पुन्हा तेच म्हणतो, कितपत योग्य आहे, करावं वाटतं का, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या तुमच्या चॉईसेसचा पार्ट आहे. तुम्हाला हे करायचंय, वापरायचंय, कसं वापरायचंय याच्यावर डिपेंड आहे. तुम्हाला जर काहीच काम नसेल करायचं तर मग ऑनलाईन काहीच नका करू. पण जर काम करायचंय तर थोड्याफार प्रॅक्टिसेस फॉलो करून तुम्हाला करणं भाग आहे. कितपत योग्य आहे म्हटल्यानंतर मोबाईल वापरणं सुद्धा योग्य नाही. मोबाईलमध्ये फोटो काढणं सुद्धा योग्य नाही. मोबाईलवरचा तुमचा काढलेला फोटो हा गुगलच्या ड्राईव्ह वरती गुगलला अवेलेबल असतो. मोबाईलचं तुमचं लोकेशन जे आहे कंटिन्युअसली तुम्ही चेक केलं तर गुगलला माहिती आहे. नाहीतर मग गुगलला एका मॉलमध्ये किती लोक उभे आहेत हे कसं कळतं? तर तुमच्या मोबाईलचं लोकेशन तुम्ही चालू ठेवता, जीपीएसचा सिग्नल आहे ते चालू ठेवता. सो तो तुमच्या प्रॅक्टिकल गरजेचा पार्ट आहे. आता आपण हे सगळं सेशन करतोय ते त्याच्यासाठी करतो, की आपल्याला आता ही गरज आहे, आपल्याला वर्क फ्रॉम होम करायचंय, डिस्टन्स मोडमध्ये काम करायचंय, त्या सिनारिओ मध्ये लागणार आहे, तर त्यासाठी लागणार. इझी सर, वन ड्राईव्ह मध्ये इझी डुप्लिकेट फाइंडर काय आहे? इझी डुप्लिकेट फाइंडर हे मोस्टली नेम वरती फाइंड करतं आणि कंटेंट वरती फाइंड करतं का मला माहित नाही, मी खूप वर्ष झाले वापरून अशात बघितलं नाहीये. पण 2 फाईल एकसारख्या असतील त्यातलं कंटेंट चेक करून तर त्या फाईल्स पण सारख्या आहेत म्हणून तुम्हाला दाखवू शकतं. पण तुम्ही सध्या रिसेंटली अशात वन ड्रॉपबॉक्स वापरलं नाही, सॉरी वन ड्राईव्ह मध्ये इझी डुप्लिकेट फाइंडर, वन ड्राईव्ह म्हटलं का? ठीक आहे, वन ड्राईव्ह मध्ये मी डुप्लिकेट फाइंडर फुल्ली वापरलेलं नाही. मात्र नेम वरती 2 फाईलचे नावं सारखे असतील तर ते मिळू शकतं. आणि कंटेंट पण आय थिंक चेक करतं. कंटेंट म्हणजे फाईलच्या आतमध्ये जे काही तुमच्या डॉक्युमेंट मध्ये टाईप केलेलं आहे. व्हॉट प्रिकॉशन्स शुड बी टेकन व्हाईल युझिंग टीम व्ह्यूअर? शक्यतो टीम व्ह्यूअर, रिमोट डेस्कटॉप हे टूल नॉन टेक्निकल वर्क असेल तुमचं तर शक्यतो वापरू नका. कारण टीम व्ह्यूअर याच्यामध्ये बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये तुमचा युजर नेम पासवर्ड तुम्ही जर प्रॅक्टिकली चांगल्या पद्धतीने वापरत असाल तर ते तुम्ही युजर नेम पासवर्ड सिक्युअर वापरा. अनअटेंडेड ऍक्सेस देऊ नका. त्याच्यासाठी स्पेसिफिक युजर नेम तुमचे ईमेल आयडी पासवर्ड प्रॉपर पद्धतीने वापरा. दॅट्स सफिशियंट आहे. आणि मला वाटत नाही त्यापेक्षा जास्त काही प्रॉब्लेम असेल टीम व्ह्यूअरचा. पण शक्यतो मी स्वतः रिकमेंड करत नाही, कारण बऱ्याचदा काय होतं आपण वापरतो, सुरुवात करतो आणि नंतर त्याची सोडून देतो काम. त्याच्यामुळे टीम व्ह्यूअर आपलं जर टेक्निकल वर्क नसेल तर नका वापरू.
can we document share for approval, rejects, comment, etc. Okay, this is very interesting question. आपण एखादं डॉक्युमेंट शेअर करू शकतो का? डॉक्युमेंट्स अप्रुव्हल, रिजेक्ट, कमेंट्स या प्रकारात जाऊ शकतो का? आता ज्यांनी टीचर्स असतील काही ग्रुपमध्ये आपल्याकडे आहेत, त्यांना जर असेल, त्यांना माहिती आहे रिव्ह्यू एक टॅब आहे. ठीक आहे. मला त्याच्यात गुगल ड्राईव्हचा माझा स्वतःचा एक्सपिरियन्स कमी आहे. आपण पुन्हा मायक्रोसॉफ्टच्या रेग्युलर टूल मध्ये दाखवतो. ठीक आहे, डॉक्युमेंट आहे, रिव्ह्यूची टॅब आहे. रिव्ह्यूच्या टॅब मध्ये सिंपल मार्कअप आहे, ऑल मार्कअप आहे, नो मार्कअप आहे, ओरिजिनल आहे. ट्रॅक चेंजेस एनेबल केलं मी इथं. आता ट्रॅक चेंजेस एनेबल केला. याच्यानंतर काय होतंय, ही फाईल अगोदर मला सेव्ह करावी लागेल. आता माझी वन ड्राईव्हला सेव्ह होतीये फाईल. सेव्ह केलं मी फाईल. आता ही डॉक्युमेंट्स माझा आता सेव्ह झाला. आता मी ट्रॅक चेंजेस एनेबल केल्यानंतर ऑल मार्कअप मध्ये सध्या काही नाहीये. फाईल क्लोज करतो. काय होतं आता बघितलं. तुम्हाला वाटत असेल काहीतरी वेगळंच होत आहे, अचानक सगळं लाल का झालं. सो हे या टॅबचा इफेक्ट आहे. ट्रॅक चेंजेस मी इथं म्हटले ऑल मार्कअप, मी म्हटलं सिंपल मार्कअप. सिंपल मार्कअप म्हटलं की मला हे दाखवते की तुमच्या एवढा पार्ट हा डॉक्युमेंटचा चेंज झालाय. शो मार्कअप जर एनेबल केलं मी, आता इथं माझ्याकडे एकच आहे. जर मी मल्टिपल लोकांना शेअर केलं तर मल्टिपल लोकांच्या कॉमेंट्स इथं मला राईट साईडला दिसायला चालू होतात आणि डॉक्युमेंट्स ऍक्सेप्ट किंवा रिजेक्ट करायला ते सोपं पडतं. ओरिजिनल डॉक्युमेंट माझं आता असं आहे. ओरिजिनल म्हणजे काय, मी आता हे असं केलेलं आहे. नो मार्कअप केलं तर काहीच येत नाही, कारण मग जे डॉक्युमेंट आहे तशा पद्धतीने येतात. हे जे आहे तुमचं रिव्ह्यूचा पार्ट जो आहे तो तुम्ही वापरू शकता. रिव्ह्यूइंग प्रिंट व्हर्टिकल. 2 रिव्हिजन झाले डॉक्युमेंटचे. पहिल्यांदा गजाननने इन्सर्ट केलं. सुरुवातीला मी एवढं टाकलं होतं, हे ओरिजिनल डॉक्युमेंट आलं. त्याच्यानंतर मी करेक्शन केलं आणि आता हे टाकलंय. मी समजा असं केलं. ठीक आहे, म्हणजे याला मी सेव्ह करतो. क्लोज करून पुन्हा ओपन करतो. ठीक आहे, आता ही फाईल आहे. आता या फाईलचं मला वर्जनिंग चेक करायचंय. सी मला ते सगळं वर्जनिंग मिळतंय, काय काय झालं होतं याचं. टू रिव्हिजन्स, पहिलं वर्जन, दुसरं वर्जन, हे तिसरं वर्जन. आणि प्रत्येकाचं असं तुम्हाला लेफ्ट साईडला ट्रॅक दिसतो. तर हे मोस्टली वापरलं जातं ज्यावेळेस डॉक्युमेंट शेअर करायला. अप्रूव्ह रिजेक्ट हा फक्त डॉक्युमेंट शेअरिंग साठी वापरला जातो. जर काही जणांची अपेक्षा अशी असेल की आपण फाईल शेअर करू आणि मग आमच्या सिनियरला पाठवू, तो सँक्शन करेल, त्याच्यानंतर तो अप्रूव्ह करेल, जो डॉक्युमेंट मॅनेजमेंट म्हणतो आपण, तसं करणं डायरेक्टली पॉसिबल नाही वर्डमध्ये किंवा याच्यामध्ये. त्याला तुम्ही मॅन्युअल पद्धतीने शेअरिंग केलेलं ईमेल वरून सँक्शन घेतलेले बरे. त्याच्यासाठी तुम्ही वेगळं काही सॉफ्टवेअर न वापरता ईमेल डायरेक्ट वापरला तरी चालू शकतो. हाऊ कॅन आय नो हाऊ मच स्पेस इज लेफ्ट ऑन गुगल ड्राईव्ह. तुम्ही कुठलेही लॉग इन करा, जीमेल वगैरे, तिथे खालच्या साईडला तुम्हाला गुगल ड्राईव्हची किती स्पेस शिल्लक आहे ते दाखवतं. देन वन ड्राईव्हला साईज लिमिट काय आहे? वन ड्राईव्हला साईज लिमिट 5 GB आहे. ठीक आहे. आता आजचा जो सेशन आहे तो संपत आलाय, तर सेशन क्लोज करण्याच्या अगोदर if I install Google Input, then I can type in Marathi in Zoom chat, WhatsApp, etc on laptop. Perfect. करू शकता, पण Google Input टूल तुमचं ब्राउझर मध्ये चालतं. मशीन वरती टाकण्यासाठी तुम्हाला थोडा एफर्ट घ्यावा लागतो. मी रिकमेंड करेन तुम्ही दुसरं कुठलंही IME टूल म्हणतात त्याला, इनपुट मेथड एडिटर हा शब्द आहे, IME, इनपुट मेथड एडिटर, तो शब्द वापरा. तो त्याच्याने सर्च करा गुगलचं, ते इन्स्टॉल करा, त्याच्याने तुम्हाला करता येईल.
ओके, आय थिंक सो. मला वाटतं आपण इथं थांबायला हरकत नाही. 1 वाजलेला आहे. आणखी कोणाचे काही प्रश्न असतील तर आपण पुढे कंटिन्यू करू. ठीक आहे. तर याच्या संदर्भातली क्विज येताना अशी येईल, एक निश्चित लक्षात घ्या. आपल्याला ऍक्टिव्हिटी घेणं शक्य नाहीये डायरेक्टली सगळ्यांच्या. मात्र क्विज मध्ये आता आजची जी क्विज येईल ती तुम्हाला मी आज जेवढं काही कंटेंट इथं माहिती सांगितली सगळी त्याच्याच बेसवरती येणार नाहीये. काही गोष्टी तुम्हाला इंटरनेटवरती जाऊन सर्च कराव्या लागतील, काही गोष्टींची माहिती घ्यावी लागेल, काही गोष्टी शोधाव्या लागतील, काही गोष्टींचा वापर स्वतः करून बघावा लागेल. फक्त सांगितलेले शब्द आणि याच्यावरती सेशनचा काही पार्ट असेल, उरलेला पार्ट जो आहे तो तुम्हाला गुगल वगैरे याच्यावरती माहिती कलेक्ट करावी लागेल आणि त्याच्यातून माहिती जमा करून मग क्विज मधले आन्सर तुम्हाला देता येतील. त्यामुळं फक्त आणि फक्त सेशन मध्ये काय सांगितलं याच्यावरती न राहता स्वतःही अभ्यास करा. थोडस इकडचे तिकडचं गुगलवरती सर्च करा, कुठलं टूल कसं पडतं, काय पडतं, त्याचं कंपॅरेटिव्ह काय पडतं हे तुम्ही बघू शकता. ठीक आहे. सो आय थिंक सो मी इथं थांबतो. क्विज तुम्हाला साधारणतः 3 ते 4 वाजेपर्यंत येऊन जाईल. आजच्या सारखंच उद्या 9 वाजेपर्यंत येऊन जाईल. क्विजचा रिझल्ट सगळ्यांना मेल गेलेला आहे. काही जणांनी बरं झालं आठवलं, सुरुवातीलाच करायला पाहिजे होतं, ऍक्च्युली विसरलो मी. एक डॉक्युमेंट आहे, जवळपास 14-15 लोकांचे ईमेल आयडी चुकलेत. ईमेल आयडी चुकू नका. ईमेल आयडी चुकलं तर तुम्हाला त्यांची ट्रॅकिंग करणं आम्हाला ते अवघड होऊन जाईल, कारण मग इनकरेक्ट मेल आयडीज आहेत. हे swati777gupta@gmail.com यांच्या ईमेल आयडीला बाउन्स झाला मेल. gitanjali.pasalkar@sanjuni.org इन उगाल वे 311. मी स्क्रीन मोठी करतोय आणि शेअर करतोय. ज्यांचे कोणाचे असतील त्यांनी बघून घ्या एकदा. उगाले वेल 3 विलास इंडस्ट्री 99 gmail.com यांची ईमेल आयडी वरती जो रिस्पॉन्स गेला तो बाउन्स झालाय. होपफुली येथे जे कॉम मध्ये .0 टाकलंय, इथे शेवटला PR टाकलंय. तर हे जे ईमेल आयडी आहे त्यांनी स्वतःचे ईमेल आयडी थोडेसे प्रॉपर टाकावेत आणि क्विज मध्ये कृपया आपला ईमेल आयडी परफेक्ट टाका, चुकू नका. कारण ईमेल आयडी ही की आहे सगळी इन्फॉर्मेशन गॅदर करणे, तुमचे रजिस्ट्रेशन, तुमची बाकीची इन्फॉर्मेशन ट्रॅक करायला. त्यामुळे इन्फॉर्मेशन आयडी व्यवस्थित टाईप करा, चुकू नका, एवढीच अपेक्षा आहे.